नमस्कार. आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं. या नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या मुलाखत पर मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये या मालिकेचा पहिला मानकरी वरद नंदकिशोर मल्लुरवार उपस्थित आहे. साधारण 7वीच्या वर्गापासून आज 10वीच्या वर्गापर्यंत वरदनं त्याचं संपूर्ण शिक्षण हे नेटिझन्सच्या सोबत पूर्ण केलं. विविध स्पर्धा परीक्षामध्ये तो सहभागी झाला आणि नवीन नवीन रेकॉर्ड्स त्यांनी बनवले. त्याच्या या सगळ्या यशाची कहाणी आपल्या सगळ्यांची निश्चितच प्रेरणादायक असणार, आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच एक मनोरम अशा प्रकारची असणार आहे. आणि त्या दृष्टीनंच आपण आज वरदची गप्पा मारणार आहोत. खर तर त्याचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये मुलाखतच घेणार आहोत, पण ही कुठेतरी पत्रकारितेसारखी मुलाखत न होऊ देता आपण प्रयत्न करतो की तो एक आमचा कार्यक्रम असावा. वरद, सर्वप्रथम तुझं स्वागत. नेटिझन्सच्याच प्लॅटफॉर्मवर, नेटिझन्सच्या घरच्या प्लॅटफॉर्मवरती तुझं स्वागत. काही बऱ्याच दिवसापासून तुझ्याशी बोलण्याचा काही फारसा मला योग आला नव्हता, कारण मागचं साधारण 17 महिने किमान आपण कोरोनाच्या काळामुळं इथं फिजिकली येऊ शकत नव्हतं, पण शेवटी तो आता योग आलेला आहे. आणि मग खूप काही तुझ्याशी बोलायचं आहे, खूप तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे. या सगळ्या लोकांना तुझ्याकडनं गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची मालिकाच म्हणायला हरकत नाही अशी तुझ्यासाठी आम्ही आणलेली आहे. तू अगदी रिलॅक्स होऊन मनमोकळेपणाने आमच्यासोबत गप्पा माराव्यात असं आम्हाला अपेक्षित आहे. साधारणपणे मलाच खर तर पहिल्यांदा तुला विचारायचं आहे की तुम्ही पूर्ण म्हणजे मधुवार कुटुंब हे त्यांचं गाव कोणतं, किंवा ते इथं लातूरमध्ये तू कधीपासून आहेस, ह्या बद्दल थोडीशी माहिती, कुटुंबाविषयी थोडीशी माहिती तुझी मला जरा सांगशील का? तसं आमचं मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका आहे. ओके. पण माझा जन्म लातूर जिल्ह्यात झाला आणि तेव्हापासून मी इथेच आहे. माझ्या कुटुंबामध्ये आई बाबा आणि माझी मोठी दिदी आहे. ओके. माझे बाबा उमरगा तालुक्यामध्ये नायब तहसीलदार पदावर काम करत आहेत. आई गृहिणी आहे आणि माझी मोठी दिदी NIT नागपूरमध्ये आर्किटेक्चर कोर्स करत आहे. अरे वा. म्हणजे अगदी सुशिक्षित हावर अशा कुटुंबातून आलेला आहेस तू. अच्छा. साधारण आता मग जन्मच तुझा इथला आहे म्हटल्याच्या नंतर आता तर शिक्षणही सगळं इथलंच असणार आहे. तुझा तो प्राथमिक शिक्षणाचा किंवा माध्यमिक शिक्षणाचा सगळा प्रवास थोडक्यात सांगशील का, की तू कुठल्या शाळेला सुरुवात केली शिकायला लातूरमध्ये? माझी सुरुवातच ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पामधून झाली. त्याच्यातील बालभवन, बालविकास केंद्र, विद्यानिकेतन अशा प्राथमिक माध्यमिक शाळांमधून माझा प्रवास झालेला आहे शैक्षणिक. आणि हा प्रवास एकंदरच खूप चांगला होता, कारण की इथे खूप चांगल्या प्रकारे शिक्षक होते आणि चांगले मित्र पण होते. आणि त्यामुळे शिक्षणासोबतच इतर अनेक प्रकारचे अनुभव मला याबरोबर भेटले. शिक्षण तुझं इथं शाळा ज्ञानप्रकाश पहिल्यापासून. अच्छा, म्हणजे ही शाळा भागात चालते असं पण मी म्हणजे पाहिलं. 2 ठिकाणी, प्राथमिक एक वेगळ्या ठिकाणी युनिट आहे, माध्यमिक वेगळ्या ठिकाणचं असं युनिट आहे. ओके. आणि मग नेटिझन्स मध्ये तू तू कोणत्या वर्गात असताना दाखल झालास? मी 7वी वर्गात नेटिझन्स मध्ये आलो. अरे, म्हणजे खर तर कसं आहे की शालेय जीवनामध्ये अशी कुठली परीक्षा नाही की ज्या परीक्षेमध्ये तुला मेडल मिळालेलं नाहीये. म्हणजे आपण अगदी पहिली दुसरी पासून जरी प्रवास तुझा जर जाणून घेणारच आहोतच, पण तो प्रवास पाहायला गेला तर असं कुठली स्पर्धा परीक्षा नाही आहे की त्याला तुला मेडल मिळालं नाही किंवा तुझी स्टेट रँक नाही असं आहे. साधारणपणे तू सुरुवातीपासून दिलेल्या ह्या सगळ्या परीक्षा याचा एक धावता आढावा जरा आमच्यासाठी घेशील का? म्हणजे तू कोणत्या कोणत्या परीक्षा दिला होतास? माझी स्पर्धा परीक्षा देण्याची सुरुवात 2री पासून झाली होती. तेव्हा माझ्या शाळेमध्ये पहिल्यांदा ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झाम नावाने आम्हाला सांगण्यात आलं की अशी पण एक परीक्षा असते. मग मनात एक कुतूहल होतं की नेमकं कशी असते स्पर्धा परीक्षा. मग आई वडिलांनी सांगितलं की थोडे
शाळेच्या अभ्यासापेक्षा वेगळ्या लेवलचे प्रश्न असतात, त्यांची थोडी वेगळी तयारी करावी लागते. मग त्या कुतूहलासहितच मी तयारी करायला सुरुवात केली आणि मला चांगलं वाटू लागलं स्पर्धा परीक्षा देणं. आणि त्याच्यामुळं मी दुसरीपासून स्पर्धा परीक्षा देत गेलो. अजून स्पर्धा परीक्षांची संख्या सुद्धा वाढत गेली आणि त्याच्यामध्ये चांगले माझे क्रमांक सुद्धा आले, मेडल भेटले आणि राज्यस्तरावर सुद्धा बऱ्याच वेळेस क्रमांक आले. म्हणजे त्याला आपण म्हणू की दुसरी वर्गापासून तू हे सगळं करत आलेस म्हणजे बीडीएस झालं, मंथन झालं, आणखी त्याच्या पुढच्या वर्गात कुठली परीक्षा? एमटीएस नावाची परीक्षा MTS होती. आणि चौथीला स्कॉलरशिप दिली होती मी. चौथीला स्कॉलरशिप म्हणजे जी शासनाची पुरस्कृत अशा प्रकारची परीक्षा आहे ती. त्या परीक्षेमध्ये तुझा कितवा रँक होता? तेव्हा माझा राज्यात 5th रँक आला होता. ओके, राज्यामध्ये चौथीच्या तुझ्या वेळेला चौथीला चौथीला होती. त्यानंतर मग पाचवीला. ओके, म्हणजे चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये राज्यामध्ये 5वा. त्याच्या पुढे मग 6वी 7वी? 6वीला नंतर एमटीएस परीक्षा दिली, त्याच्यात माझा राज्यात पहिला आला होता. म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं की राज्यात पहिला आला यावेळी. आणि मग नंतर आणखी ज्युनियर IAS मध्ये पण आला राज्यात पहिला. आणि मग नंतर मेन परीक्षा 5वीला स्कॉलरशिपची, 8वी स्कॉलरशिप. आठवीला स्कॉलरशिपला काय तुझा रँक होता? तेव्हा माझा राज्यात 3रा आला होता. ओके, राज्यामध्ये 3रा, म्हणजे ही फार मोठी अचिव्हमेंट आहे तशी. कारण स्कॉलरशिपला 8वीच्या जसं की रेकॉर्ड सांगतात की साधारण 2 लाख विद्यार्थी बसतात 8वीच्या स्कॉलरशिपला महाराष्ट्रातनं, आणि 2 लाख विद्यार्थ्यांमधून तुझा राज्यामध्ये 3रा क्रमांक, आणि मला वाटतं मराठवाड्यामध्ये पहिला. ग्रेट. आणि 9वीला? 9वीला पण मी ज्या लहानपणीपासून परीक्षा देत होतो त्या कंटिन्यूच केल्या, पण त्याच्यामध्ये PRMO, IJSO अशा परीक्षा वाढवल्या. त्याच्यात अजून मेन परीक्षा म्हणजे डॉक्टर होमी भावा परीक्षा दिली होती. त्याच्यामध्ये तुला गोल्ड मेडल आहे. आणि आता 10वीचा जो NTSCचा फर्स्ट स्टेजचा निकाल आहे, मला वाटतं की तोही एक 8-10 दिवसात येईल असं वाटतं. त्यात तुला काय अपेक्षा? शासनाची जी सुधारित आन्सर की आली आहे त्याच्यानुसार मला 190 पैकी 176 मार्क पडत आहेत. ओके, म्हणजे बाय एनी मीन तू फर्स्ट लेवल तर क्रॉस करून पुढे जाशील. आणि मग तुझ्या रँकच्या स्टुडंटला जर 176 असतील तर निश्चितच असं म्हणू आपण की तू याही वेळेला परत काही रेकॉर्ड घेऊन महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या पटलावरती निश्चित राहणार आहे. खर तर तुमच्याशी बरचशी संवाद साधता मी तुमच्याशी पण इंटरॅक्ट करतोच आहे. आणि पाहायला गेलं तर माझ्याकडे अशी भली मोठी लांबलचक लिस्ट पण आहे बरंचच्या अचिव्हमेंट्स बद्दलची. म्हणजे BDS, MTS, अजून कुठल्या ऑलिम्पियाड, IMO, NSO, खर तर वरच सांगत असताना सगळ्या सांगत नाही. त्याची इच्छा नसते की फार मोठं काही फार माझं मी काही अचिव्हमेंट केलेली नाहीये. आणि मला कोडं पडतं की मग जर ह्याची अचिव्हमेंट मोठी नाहीये तर मग कोणाची मोठी म्हणायला पाहिजे असं पण आहे. कारण बघा, चौथीला स्कॉलरशिपला राज्यात 5वा आहे, 8वीला स्कॉलरशिपला राज्यात 3रा आहे, डॉक्टर भावाला गोल्ड मेडलिस्ट आहे. सगळ्या म्हणजे BDS आणि मंथन तर त्याच्याकडे डझनवारी मेडल्स आणि ट्रॉफीज आहेत. आपण थोडस तुला मिळालेल्या काही ट्रॉफीज बद्दल जरा सांगशील का? येस. तुम्हाला ट्रॉफी दाखवून पण सांगू शकतो. ही ज्युनियर IAS कॉम्पिटिशन मध्ये तेव्हा मी राज्यात पहिला आलो होतो, तेव्हा मला भेटलं होतं. थोडं मोठं. आणि MTS परीक्षेमध्ये तेव्हा माझा राज्यात पहिला आला होता, त्याची देखील ती ट्रॉफी आहे. आणि मंथन परीक्षेत सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर IMO मध्ये गोल्ड मेडल, डिस्टिंक्शन मेडल होतं. BDS मध्ये सुद्धा गोल्ड मेडल होतं. आणि तेव्हा मी पाहायचो की MTS परीक्षेमध्ये जे राज्यात पहिले येतात त्यांचं पुस्तकावर सर्वात समोर फोटो येतो. आणि तेव्हा पहिल्यांदाच असं घडलं होतं की माझा फोटो पहिल्यांदा राज्यात प्रथम म्हणून आला होता पुस्तकावर. मी थोडस तुम्हाला क्लोजअप साठी परत समोर आणून दाखवतो. इथं तो फोटो तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकाल असं मला वाटतं. ग्रेट, व्हेरी नाईस. ओके, आता ह्या तुझ्या सगळ्या अचिव्हमेंट्स बद्दल तर आपण बोलतच आहोत आणि बोलणारच आहोत. मला नेहमी एक प्रश्न असा पडतोय, तुझ्या वृत्तीमध्ये पडतोय आणि आणखी स्कॉलर मुलांबद्दल पण पडतो, की दररोज जवळपास 6 ते 7 तास शाळा, आणि म्हणजे शाळाच करण्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणजे जीवन बेजार आणि म्हणजे थकून जातात पोरं सगळे. मग शाळेचे एवढे तास करायचे, एवढ्या सगळ्या स्पर्धा परीक्षाचं बघायचं, त्यांचं टाइम टेबल बघितलं तरी आमचा श्वास वरतावरून खालच्या खाली होतो काही मुलांचा. आणि हे सगळं तू करतोस, परत नेटिझनचा क्लास 7वी पासून करतोयस.
हे सगळं मॅनेज करणं आणि हे सगळं डेली रुटीन तुझं सगळं लावणं हे तुझं कसं आहे? म्हणजे डेली रुटीन बद्दल फार उत्सुकता निर्माण झाली बघा आता मला. शाळा, नेटिझन्स यांच्यामध्ये मला 2 गॅप मिळत होते. म्हणजे शाळा जी सकाळ ते दुपार झाली आणि मग नंतर नेटिझन्स संध्याकाळपासून होतं. मग त्याच्यामध्ये मला एक टाइम गॅप भेटत होता आणि नेटिझन्स संपल्यानंतर रात्री असे 2 टाइम गॅप भेटत होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो असतो म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा असतात त्यांचा असा वेगवेगळा अभ्यास नसतो. एक प्रकारे ते एकाच अभ्यासक्रमावरच चालत असतात. त्यामुळे एकच अभ्यासक्रमवर जर आपण फोकस केला तर आपण जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जर प्रिपेरेशन करू लागलो तरी काही वेगळं वाटत नाही. हो, म्हणजे त्या वर्गामध्ये त्याचा एक साधारण सेंट्रलाइज कॉन्टेंट असतो आणि तो तू त्याचा चांगला पकडून ठेवला होतास. म्हणजे मग आता शाळा झालं की मधल्या वेळेत परत अभ्यास, परत नेटिझन, परत संध्याकाळी जायचं. रात्री किती वाजेपर्यंत तुझा अभ्यास होऊ शकत होता? किती वेळेपर्यंत होऊ शकत होता? रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत. हो. आणि सकाळी उठायचं किती वाजता मग? सकाळी 6-7 आसपास उठत होतं. ओके, 6-7 वाजताच्या आसपास उठायचं. म्हणजे तुझं रुटीन अगदी व्यवस्थित सगळं सेटल असं होतं. पण बघ की एवढा मेरिटचा स्टुडंट आणि सगळ्याकडं सगळ्या ठिकाणी काम करायचं आणि सगळीकडे आपलं आउटपुट चांगलंच द्यायचं. हे 24 तास नुसतं अभ्यास 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 असं सगळं जे मी पाहतोय. पण तुला मगाशी वरशी बोलताना मला एक गोष्ट जाणवत होती ती अशी की वरद फक्त अभ्यासातच करतो, हुशार आहे किंवा काम करतो असं नाही, तो सगळ्या गोष्टीला सुद्धा त्याने स्पर्श केलेला दिसतोय. म्हणजे थोडीशी माहिती मला अशी मिळाली की शाळेमध्ये वेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होणं किंवा सहल आहे, कुठं क्षेत्र भेटी आहेत, हे शाळेचं तुझं तू कशा पद्धतीनं करत होतास? म्हणजे मग कसं असतं की बरेच मुलं हे शाळेमध्ये पण जात नाहीत, मग नुसता अभ्यासच घरी बसून करतो अशी काही मुलांची पद्धत असते. काही मुलं शाळेला कंटाळलेली असतात. तुझं मात्र जरा वेगळं दिसतंय. ही गोष्ट काय 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 करतोस तू शाळेमध्ये? कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झालेला होतास? माझ्या शाळेचा असा एक मेन मोटोच असतो की अभ्यास सोडून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा वाव भेटावा मुलांना करण्यामध्ये. कोणती शाळा म्हणाला? ज्ञानप्रकाश. काय होतं की त्या शाळेबद्दल बरेच जणांचं पण मत अतिशय वेगळ्या पातळीवरती ते सांगतात, भरभरून सांगतात. तूही सांगतोय, चांगली गोष्ट आहे. हा, मग वेगळे उपक्रम कोणते उपक्रम? त्याच्यामध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटशी संबंधित वृक्ष संवर्धनापासून जे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणजे गायन, नृत्य अशा प्रकारचं आणि समाज सुधारणेमध्ये सुद्धा कुठेतरी एक मोलाचा वाटा उचलणारं कार्य मुलांच्या मार्फत तिथून घडून घेतलं जातंय. आणि तू याच्यामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होता? हा, सहभागी. म्हणजे नुसतं पुस्तक घेऊन बसायचं नाही, तर आयुष्य शाळेतलं जे आहे ते आनंदानं जगून तू पुढं मजा येते ते सगळं करत असतात. नुसती पुस्तकं 24 तास घेऊन बसलो तर एक ब्लॅक अँड व्हाईट टाईप लाईफ होऊन जातो. सो यू इन्व्हॉल्ड इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ द स्कूल. ओके, त्याची तुला एखादी आठवण आहे का की एक असे कार्यक्रम झाले, कुणी मोठे गेस्ट आले असतील, एखादे तुझ्याशी इंटरॅक्ट झाले किंवा तुला त्यांना इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली, असे कुठले 2-4 गेस्ट एखादे तुझ्या आपल्या एवढ्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये शाळेतल्या गेस्ट बद्दल एखादं सांगशील का की आमच्या शाळेत हे गेस्ट येऊन गेले, हे गेस्ट येऊन गेले? म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेमध्ये जवळपास 20-25 वेळेस तरी असं गेस्ट आले, त्यांनी इंटरॅक्ट केलं मुलासोबत, असं इव्हेंट होत होते. आणि मला एक प्रसंग आठवतो की एक IPS ऑफिसर शिवाजी राठोड सर, त्यांच्या हस्ते मला एकदा बक्षीस दिलं होतं शाळेमध्ये. आणि म्हणजे मला एक असं वाटतं की UPSC क्रॅक करणारे हे जे असतात IAS, IPS, त्यांचं मला असं जवळून जाऊन त्यांच्याशी बोलणं असं होऊ शकतं का, असं मला नेहमी वाटायचं. आणि शाळेच्या मार्फत तेव्हा जे एकदा गेस्ट म्हणून आले होते तेव्हा मला त्यांच्याशी एक भेट घेता आली होती. ओके, मला हे पण एक आत्ता क्लिक झालं, मी कुठे तुझा फोटो पाहिला होता की तू महानगरपालिकेच्या सीओशी पण मुलाखत काहीतरी घेतली. ती कोणाची मुलाखत होती? VP निटनकर सरांची. आणि मला वाटतं कलेक्टर तिकडे ध्वजारोहणाच्या प्रसंगी एखाद्या प्रसंगी तू सत्कार झाला होता, तो कोणाच्या हस्ते झाला होता? जी श्रीकांत सर त्यांच्याकडे. म्हणजे तुला हे सगळे IAS अधिकाऱ्यांचं साधारणपणे संपर्क सहवास हा लाभलाच आहे, कारण वडील त्याच रँक मध्ये काम करतात. मला आता नायब तहसीलदार म्हणून ते काम करतात. तेव्हा तुझ्या घरामध्ये ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांविषयी चर्चा निश्चित असणार आणि तू तिथं
त्यांच्याकडूनच बक्षीस मिळवतेस, हेही एक कुठेतरी योग चांगला आहे असं मला त्याच्यामधनं दिसतं आहे. बरं, ओके. तुझी एक अभ्यासाची स्वतःची एक पद्धत आहे असं साधारणपणे मला असं वाटतं. म्हणजे तुझ्या बोलण्यातनं जाणवलं की अभ्यास तुझा एक वेगळ्या प्रकारचा तू करतोस. त्याचं जरा स्ट्रक्चर सांगशील का? म्हणजे पुस्तकाचं वाचन असेल, मग नोट्सचं असेल, मग एखादं स्मार्ट नोट्स असेल, ही जरा सांगशील का पद्धत? तुझी कशी पद्धत आहे अभ्यासाची? शाळेमध्येच माझा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जात होता. ओके. त्यामुळे रिव्हिजन असं मी शाळेच्या अभ्यासासाठी रिव्हिजन असं जास्त मला टाइम डिवोट करावा लागायचा नाही. आणि त्याच टाइमचा उपयोग मी जे इतर स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यामध्ये करायचो. आणि शॉर्ट नोट्सची अशी सहसा मला गरज पडली नाही, पण पुस्तकाच्या वाचनावर मी भर देत होतो. त्यामुळे शाळेच्या ज्या एक्झाम होत्या त्यांच्यामध्ये मला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होत होती. ओके. मग हे सगळं तर चालूच होतं तुझं वाचन. अवांतर वाचनाचा पण तुला बराच छंद आहे, पुस्तक वाचण्याचा, ज्याला आपण म्हणतो. की तसं एखादं कुठलं पुस्तक तुला सांगता येईल का, हे पुस्तक मी रिसेंटली वाचलंय, किंवा तुला आवडलेली पुस्तकं कोणती आहेत? मी सर्वात पहिल्यांदा श्यामची आई हे पुस्तक वाचलं होतं. मग त्याच्यानंतर जे गुजराती लेखक आहेत गिजूभाई बधेका यांचं हे शाळेशी संबंधित त्यांचे अनुभव आणि त्याचं एक पुस्तक होतं, ते सुद्धा मला खूप आवडलं. आणि मग नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझे जन्मठेप हे पुस्तक मी वाचलं. ग्रेट. म्हणजे बघा की शाळेतलं पुस्तक, शाळेतली पुस्तकं वाचायची तर वाचायची, सोबतीला हे पूरक वाचन सुद्धा तू करतोस. म्हणजे मग तुझ्या शाळेत पण लायब्ररी कदाचित अशा प्रकारची उपलब्ध आणि असेल. तिथून प्रोत्साहन देखील दिलं जातं. हा, शाळेतून तुला प्रोत्साहन तुला मिळतं. व्हेरी गुड. आपण याच्यावरती पण पुढे येणारच आहोत की हे सगळ्या गोष्टी करताना अवांतर वाचनाचा तुला फायदा होतो, रिलॅक्सेशन होतं माणसाचं, की जो मेन स्ट्रीमचा सिलेबस अभ्यास आहे त्याच्यातून तुला रंगुळा हवा असेल, त्याचं ताण कमी करायचं असेल, तर हे असं पूरक वाचन करायला पाहिजे असं मला वाटतं. नाईस. तुझ्या काही आवडीनिवडीविषयी थोडस आपण बोलूया. तुला अजून याच्या व्यतिरिक्त, अभ्यासा व्यतिरिक्त अजून कशाची आवड आहे ते जरा सांगता येईल? ज्या प्रकारे माझी दीदी आर्किटेक्चर कोर्स करते, मग आमच्या कुटुंबामध्ये एक ड्रॉइंग आर्ट ह्याच्याबद्दल एक चांगलं वातावरण आहे. आणि मी लहानपणीपासून ड्रॉइंग सुद्धा करतो. आणि त्यानंतर ताई आणि मी गाणे गाणं असे सुद्धा छंद जोपासतो. आणि इतर कधी मूवीज पाहणं अशा सुद्धा प्रकारे मी विरंगुळा करतो. आता ही एक तुझं म्हणजे ड्रॉइंग आहे, गाणं आहे, मूवीज पाहणं, सगळं आहेच आहे. पण हे झालं तुझ्या घरातलं आणि तुझ्या 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 व्यक्तिमत्वाला तू आकार देत असतानाचा सगळा प्रवास. थोडस आपण बाहेर जाऊ मित्रांबद्दल. तुला तुझे मित्र कसे आहेत, त्यांचा अभ्यास कसा आहे, याच्याबद्दल जरा असं सांगशील? मित्र माझे सर्व खूप चांगले आहेत. म्हणजे आम्ही जास्त ह्याच्यावरून भेदभाव करत नाही की हा टॉपरच असतो, हा याला मार्क कमी असतात. पण आम्ही मदत करणं, सहकार्याची भावना, अशा प्रकारे मित्रांमध्ये एक वातावरण राहतं. आणि त्यामुळे कधी कुठला मित्र मी सोडला, त्याच्या काही वाईट सवयी होत्या, असं तसं तसं काही झालं नाही माझ्यासोबत. ओके. म्हणजे आता कसं असतं की तुझ्यासारख्याच्या होताली असून असून कोण मित्र असणार आहे, फार फार कमी असून तर 2-4% कमी असेल असं मला नक्की वाटतं. पण तुझा नेचर मला चांगलं वाटतं की भेदभाव न करता मैत्री करायची. आपण जी साधारणपणे सोसायटीमध्ये सध्याला जे बघतो ना, खास करून पालक तुला कधी असं कोणाला कधी म्हणाले नसतील असं वाटतं की याच्या शोध जाऊ नको, ते मैत्री करू नकोस. आणि त्यामुळं हे एक तू सगळ्यांसोबत तुझा हा जो अँगल ऍस्पेक्ट आहे हा खूप चांगला आहे. इथं ही गोष्ट नमूद करण्यासारखी असते आहेच की म्हणजे आपण मित्रावरनं तर ओळखले जातोच. आपण कोणत्या मित्रासोबत राहतो, द मॅन इज नोन बाय द कंपनी इन विच ही लिव्स असं म्हणतात. पण मग तरीही तू सगळ्यांसोबत समन्यायी पद्धतीनं राहिलास, हे एक तुझं वेगळे पण निश्चित म्हणायला हवं आहे. आणि पालक जर हे ऐकत असतील तर पालकांनाही मी या वरच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधनं निश्चित एक मेसेज देऊ इच्छितो की आपल्या मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करावा, आपल्या मुलांना तो एक स्कोप द्यावा की तुला ज्या पद्धतीनं डेव्हलप व्हायचंय त्या पद्धतीनं डेव्हलप हो. त्याच्यामध्ये फार जास्त अधिक त्याला जर बंधनं घालत गेलो तर मग त्याचा निश्चितच विस्फोट जो असतो तो होत असतो. एक माझं चिंतन म्हणून तुमच्यासमोर एक गोष्ट मांडली अशी. ओके. एक
प्रश्न असा असतो की अभ्यास करणारे विद्यार्थी, एवढं सगळं करणारा विद्यार्थी, त्याला शारीरिक आणि मानसिक ताण खूप राहतात आणि मग ते कधी कधी आजारी पडतात, असं एक थोडस चित्र असतं. म्हणजे 100 मध्ये 90 मुलांचं तर मी असंच ऐकतो की बाबा खूप हुशार होता, पण काय झालं बघा की एवढ्या प्रेशर मध्ये ते परीक्षेला 4 दिवस असतानाच तो प्रचंड आजारी पडला आणि ती परीक्षाचं त्याचं नव्हतं झालं. असं एखादा कुठं तुला होतं का, म्हणजे तू आजारी पडतोस का, हा साधारणपणे मला प्रश्न विचारायचा. आजारी म्हणजे असं अभ्यासाचा ताण आला त्यामुळे असं आजारी पडलं नाही, पण नॅचरली जसे आपण आजारी पडतो म्हणजे तसं. वर्षातून एखाद वेळेला कधी एखादा ऋतू चेंज होत असताना एखादी अलर्जी एखादी गोष्ट होऊ शकते, पण खूप जास्त असा काही फार तसा ताण तुझ्यावरती कधी आलेला नाही. ओके. आता एक अशा अनेक प्रश्नापैकी एक प्रश्न आहे तो म्हणजे तुझा आवडता विषय कोणता? मला मॅथमॅटिक्स आवडतं. ओके, बरं तोच का आवडतो, म्हणजे मॅथ्सच का आवडतं? त्याच्यामध्ये म्हणजे मला अशा गोष्टींमध्ये चांगला स्कोप आहे की ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करता येईल, आणि मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजे एखादी कन्सेप्ट शिकली आणि तेच डेली लाईफ मध्ये सुद्धा युजेस असतात, आणि त्या कन्सेप्टचं मग नंतर क्वेश्चन्स मध्ये जे ऍप्लिकेशन करणं आहे ते मला खूप आवडतं, आणि त्याच्यामुळे मला मॅथमॅटिक्स जास्त आवडतं. आणि ह्या मॅथमॅटिक्सचाच जास्त यूज फिजिक्स मध्ये केला जातो, त्याच्यामुळं 1 नंबरवर मॅथमॅटिक्स आणि 2 नंबरवर सायन्स मधलं फिजिक्स मला आवडतं. हा साधारणपणे प्रवास तुझ्या या सगळ्याचा 4 प्रश्नांचा 2 प्रश्न मला कळालाच. आता उत्तरोत्तर तुला एका विशिष्ट उद्देशाने आपण जे बोलत आहोत की तुझी ही सगळी जर्नी, म्हणजे कसं असतं की एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षेमध्ये चमकतो, राज्यात यादीत आला झालं, त्याच्या मागे त्याच्या पुढे त्याचं फार जास्त काम कुणाच्या लक्षात येत नाही किंवा तो करत पण नाही तशा प्रकारचे प्रयत्न वेगळे. तुझं असं आहे की म्हणजे बॉटम टू अप, म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत तू प्रत्येक वर्षी काही ना काही तुझ्या अचिव्हमेंट्स राहिलेल्या आहेत. ही एक वेगळे पण असल्यामुळेच खास करणं तुझ्या ह्या सगळ्या जर्नी बद्दल टप्प्याटप्प्याने अधिक तपशीलवार जाणून घेण्याची एक उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या, माझ्या मनामध्ये ती निर्माण झाली. कारण हे सगळ्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे, पण तुझ्यासाठी ती गोष्ट काहीतरी वेगळी असणार असते. म्हणजे लोक तुमच्याकडनं इन्स्पायर होतात तुमच्या सगळ्या गोष्टी पाहून, ऐकून, तुमचे विचार, तुमचे स्ट्रॅटर्जी सगळे बघून, पण चॅम्पियन किंवा जे ज्यांनी ते केलंय त्याच्यासाठी तो प्रवास काहीतरी वेगळा असतो. आम्हाला प्रेरणादायी, तुला तो कसा होता, याचे 2-3 टप्पे करून आपण आता पुढच्या ह्या मुलाखतीच्या उत्तरोत्तर जो भाग आहे त्याच्यामध्ये चर्चा निश्चित करणार आहोत. आपण सुरू करू ते तुझ्या 4थी-5वी पर्यंतच्या प्रवासापर्यंत. जसं की मगाशी तू म्हणालास की मी BDS मंथन ही सुरुवात केली, ती माहिती मिळाली आणि ते पुढे घडत गेलो. तर साधारण 5वी वर्गापर्यंतच्या आपण थोड्याशा एक तुझ्या आठवणी थोड्याशा जागा करूयात की तू 5वी वर्गापर्यंत काय केलंस. म्हणजे काय असतं की 1ली, 2री, 3री, 4थीच्या वर्गात मी पाहतो किंवा आम्ही पण सगळ्यांनी अनुभवलंय, मला लहानपण आठवतं की एकमेकाची दप्तरं फेकून दे, डब्बे लपवून ठेव, मारामारी कर, डोके फोड. त्या वयात 2रीला असताना तू मेडल घेऊन आलास, म्हणजे हे एक वेगळं पण मला निश्चित वाटतं. जरा थोडस तपशीलवार आपण बघूयात. त्याच्यापैकी एक चांगली परीक्षा, जसं की 4थीला तू स्कॉलरशिप दिला होतास, याच्याविषयी आपण थोडीशी आता चर्चा मला वाटतं करायला हरकत नाही. तुझ्याकडून माहिती आहे की 2री, 3री, 4थी हा टप्पा कसा आहे? म्हणजे मी ज्या प्रकारे सांगितलं की आम्हाला मॅडमनी पहिल्यांदा 2रीमध्ये BDS नावाची एक परीक्षा सांगितली, मग त्याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी बसतील असं सुद्धा नव्हतं, पण आम्ही आमच्यामध्येच एक ग्रुप बनवला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व मिळून स्पर्धा परीक्षांची तयारी करायचो, आणि मग त्याच्यामुळे चांगला सुद्धा अभ्यास होत होता. 4थीमध्ये आमची शाळा खरं तर 9 वाजल्यापासून सुरू व्हायची, पण सेपरेटली स्कॉलरशिपसाठीच 8 ते 9 असा एक वेगळा तास दररोज घेतला जायचा. म्हणजे आम्हाला वाटायचं की ही तर रुटीनचीच गोष्ट आहे, हे तर म्हणजे शाळेशी संबंधितच अभ्यासक्रम आहे, हे काही वेगळं नाही. आणि त्याच्यामुळं एक वेगळं दडपण जे म्हणजे स्कॉलरशिप आहे शाळेच्या अभ्यासापेक्षा वेगळं आहे असं जे वाटतं ते आमच्यामध्ये निर्माण झालं नाही. आणि हा एक मला महत्वाचा फॅक्टर वाटतो की ज्याच्यामुळं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये माझा चांगला रिझल्ट आला. 4थीच्या स्कॉलरशिपला. ओके. म्हणजे
चौथीच्या स्कॉलरशिप बद्दल थोडस तू अजून तपशीलवार सांगू शकशील का? तू तयारी कुठं केली होतीस, कशा प्रकारे केलं होतंस? कारण नेटिझन तर 6वी पासून किंवा 7वी पासून तुझ्यासोबत होतं. तुझं चौथी स्कॉलरशिप कुठून झालं? म्हणजे तयारी चांगली कुठून करत होतस? एखादं स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा असं कुठं तू सराव केलास वेगळा शाळेव्यतिरिक्त? शाळेव्यतिरिक्त मी सेल्फ स्टडीज केली होती. ओके. लहानपणीपासून मी सेल्फ स्टडीवरच भर दिला होता. हा. आणि शाळा सुद्धा जास्त मदत करत होती स्कॉलरशिप परीक्षेसाठी. मग त्यांच्याकडून होणारे जे बुद्धिमत्तेसाठीचे जे तास होते त्याच्यामध्ये नवीन चॅप्टर्स कळायचे आणि त्यांच्यामधल्या ट्रिक्स ज्या असतात. मग नंतर मॅथमॅटिक्स, भाषा विषय, इंग्रजी, मराठी, मग ह्यांचं व्याकरण शिकवायचं. स्कॉलरशिपच्या व्ह्यूनं प्रिपेरेशन करून घ्यायची आणि मग नंतर त्यांचा सराव करून घ्यायचा. अशा प्रकारे आमची प्रिपेरेशन झाली होती. ओके, नाईस. आता एक चौथीच्या पुढे, कारण ती परीक्षा नंतर चौथीतून 5वीला शिफ्ट झाली तुझ्या बॅचच्या नंतर. तू चौथीतून पुढे गेलास आणि 5वी, 6वीला एक टप्पा निश्चित असतो. 6वीला डॉक्टर भाभा परीक्षा परत एकदा असते. त्याचा तुझा अनुभव कसा राहिला ते सांग. भाभा परीक्षेसाठी माझा काही खास अनुभव राहिला नाही. 6वीला? 6वीला फर्स्ट राऊंड मी जवळपास 75-80 मार्काच्या आसपास मला मिळाले होते फर्स्ट राऊंड मध्ये. आणि सेकंड राऊंडचा जो प्रॅक्टिकलचा राऊंड होता त्याच्यामध्ये मी काही चांगलं परफॉर्म करू शकलो नाही आणि त्याच्यामुळं मी थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकलो नाही. मग त्याची खंत कुठेतरी मनामध्ये होती आणि त्याच्यामुळे नंतर मी अनालिसिस केलं की मी कुठं मागं पडलो होतो. तर मग नंतर मला त्याच्यातून लक्षात आलं की सिलेबस मी चांगल्या प्रकारे सिलेबसचा अभ्यास केला नव्हता. म्हणजे कशा प्रॅक्टिकलमध्ये कशा प्रकारच्या गोष्टी येतील हे मी तेवढ्या चांगल्या प्रकारे जाणून नव्हतो आणि त्याच्यामुळं मी चांगल्या प्रकारे यश संपादित करू शकलो नाही असं मला वाटतं. ओके, म्हणजे तुला अपयश मिळालं. म्हणजे मी आता इतक्या वेळ तुझ्या यशाचीच गाथा सांगत होतो, पण एक अपयश तू 6वीच्या वेळेस निश्चित त्याचं अनालिसिस पण केलंस आणि त्याच्यानुसार तुला पुढे चालून काही तू मनात असं बांधलं असशील किंवा अब नाही तो फिर एक और चान्स मिळता है, आणि तसं तू प्रयत्न पुढे चालू ठेवलेस. चांगली गोष्ट आहे. थोडा तशा पुढे आपण जाऊ आता. म्हणजे तुझा टप्पा तर पुढचा आला. आता आपण 6वीतलं तुझं एक अपयश भाभा परीक्षेला, त्याच्या दरम्यानच तुझ्याकडं मला वाटतं की एक गोष्ट तू करत होतास ती म्हणजे मग 8वीच्या स्कॉलरशिप कडे तुझे डोळे लागले होते. म्हणजे 5वीतून पुढे, 4थीतून पुढे निघालो, 5वी, 6वी, 7वी हे प्रवास तुझा चालू असताना 8वीच्या स्कॉलरशिप बद्दल पण तू काहीतरी काम सुरू केलं होतं असं मला म्हणायचं की 6वी आणि 7वी या 2 वर्गामध्ये तू 8वी स्कॉलरशिप बद्दल पण अभ्यास चालू केला होता. ही एक वेगळे पण निश्चित तुझ्या प्रवासातलं मला आहे, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं. ते काय होतं? म्हणजे माझ्यापेक्षा जे 1-2 वर्ष मोठ्या वर्गातली मुलं होते त्यांना मी पाहायचो की तेव्हा 7वीला स्कॉलरशिप होती, मग नंतर 8वीला झाली. मग त्यांना मी त्याच्यासाठी प्रिपेअर करताना पाहिलं होतं. मग नंतर ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्याच्यामध्ये बोलणं झालं आणि आई म्हणली की हा करू शकेल, याला तुम्ही 8वीच्या वर्गात बसवावं. मग ते म्हणून मी 7वी मध्ये असताना 8वीच्या वर्गात बसून स्कॉलरशिपची तयारी करायचो आणि अशा प्रकारे म्हणून मी माझा बऱ्यापैकी जो सिलेबस होता स्कॉलरशिप साठीचा तो माझा 1 वर्ष आधी जवळपास कम्प्लीट झाला होता तिथेच. अच्छा, म्हणजे तुला ती एक ऍडव्हान्स अशी संधी मिळाली करण्याची आणि तू करू शकत होतास. त्यावेळेला 8वीची मुलं तुला अशी दादागिरी करत नव्हती का की तू कसं काय आला खालच्या वर्गात आमच्या वर्गात म्हणून? नाही, काही शाळेतलेच म्हणजे मोठे मित्र होते. मग त्याच्यामुळे असं काही झालं. एखादं असं नाव तुला सांगता येईल का ते होतं तिथं? हा, शशांक पाटील, ओके, शुभम शेरखाने, सुधांशु, हो, प्रतीक जाधव, अथर्व कलकोटे भैया, पियुष चव्हाण भैया. हो, म्हणजे ते नेटिझनचे तुझ्या आधीच्या बॅचचे सक्सेसर आहेत सगळे ते. म्हणजे तुमची तेव्हापासून चांगलीच गट्टी तिथे जुळली असणार आहे. ग्रेट. आता हा झाला 7वी पर्यंतचा तुझा सगळा प्रवासातला टप्पा. आता 8वीला लॉन्च होऊयात. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला प्रवास 10वी पर्यंत करायचा आहे तुझा. 8वीला आपण जेव्हा इथं प्रवेश करतो किंवा 8वीच्या वर्गात जेव्हा जातो ना, तेव्हा काही विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आता आपण मोठे झालो
आता आपल्याला एक वेगळ्या प्रांतात प्रवास करायला संधी मिळाली आणि मग तिथं काही विद्यार्थी अभ्यासाचा ट्रॅक बदलून जातात. खरं तर आता 8वीच्या वर्षात तू स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून जे 2 पेपर असतात त्याची निश्चितच 6वी-7वी पेक्षा अधिक तयारी केली असणारच आहेस. त्याचा तुझा प्लॅन कसा होता? म्हणजे स्कॉलरशिपच्या 8वीच्या दोन्ही पेपर बद्दलचा, जसं की मॅथ आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर येतं, मराठीचं व्याकरण येतं, गणित येतं, याची तू कशी सांगड लावत होतास? 8वी मध्ये तसं तर मला काही खास कष्ट घ्यावे लागले नाही स्कॉलरशिपसाठी, कारण की आधीच तरी पण तू राज्यात तिसरा आलास. चांगली गोष्ट आहे. तो म्हणतो की एवढे कष्ट फारसे मला पडले नाहीत. चलो ओके. हा, मग ते जे क्लासेस होते की ज्याच्यामध्ये मी आधीच शिकून घेतलेलं होतं. ओके. मग माझ्या 8वी मध्ये मी तिथे जाऊन सराव परीक्षा देत होतो. त्याच्यामुळे माझं जे आधी काही जे मी नॉलेज घेतलेलं आहे स्कॉलरशिप परीक्षेसाठी ते मला इम्प्लिमेंट करण्याची एक प्रॅक्टिस झाली होती. आणि रिव्हिजन सारखं सारखं होत गेल्यामुळेच मग असं काही विसरलं, कुठला पॉइंट राहून गेला, सिलेबस नीट कव्हर झाला नाही, असे प्रॉब्लेम्स आले नाही आणि त्याच्यामुळे प्रिपरेशन एका चांगल्या लेवलवर झाली. ओके. आणि म्हणजे सराव परीक्षा किती साधारण दिल्या असतील तू, आठवतं काय? साधारण अंदाजे एवढ्या सराव परीक्षा माझ्या झाल्या 8वीला असताना. जवळपास 50-60 50-60 परीक्षा तरी 8वीच्या वर्गात असताना तू दिला होतास. बरं. आणि मला वाटतं आपण नेटिझन्स मध्ये सुद्धा तुमच्या सराव परीक्षा इकडे त्यावेळेला आयोजित केल्या होत्या. त्यांचाही तुला निश्चित काही ना काही फायदा झाला असणारच आहे. एक त्याच्यामध्ये गोष्ट आहे की 8वीला असताना तू स्कॉलरशिप शिवाय दुसरी एखादी कुठली परीक्षा दिली होतीस का, ती तुला पहिल्यांदाच देता आली अशी? जसं की तेव्हा मी PRMO नावाची परीक्षा आहे, मग IGSO नावाची. ओके. म्हणजे एक माहित होतं की या परीक्षा खूप अवघड आहेत आणि एक मनामध्ये वेगळाच विचार होता. त्याच्यामुळे मी एका चांगल्या प्रिपरेशन सहित त्या परीक्षांना अटेम्प्ट केलं नाही. आणि मग त्याच्यामुळे रिझल्ट मध्ये सुद्धा म्हणजे मी काही चांगलं परफॉर्म करू शकलो नाही. ओके. मग त्याचं सुद्धा मी अनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा मला हे कळलं की प्रिपेअरनेस चांगली नव्हती, त्यामुळेच मी चांगलं परफॉर्म करू शकलो नाही. चलो, कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये यश आणि कुठल्या एखाद्या परीक्षेमध्ये थोडंसं अपयश तुझ्या समोर येतं, तू अनालिसिस चांगलं करतोयस की तिथं मीच कमी पडलो, ती परीक्षा तिथं आहे त्या जागेवर चांगलीच होती. एक आता 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये जी मुलं तयारी करतायत ना, त्यांच्यासाठी तू एक टिपिकल टिप अशी की ज्याला आपण म्हणू ना की ही एक असरदार अशी गोष्ट असू शकते, अशी एखादी देऊ शकशील का? जसं की मी तुला विचारेन की बा मेंटल ॲबिलिटीसाठी मुलांनी काय करावं 8वीच्या स्कॉलरशिपसाठी, तुझ्या अनुभवातनं तू काय सांगशील? म्हणजे जी मी 4थीला स्कॉलरशिप दिली, त्यानंतर ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या, त्याच्यामध्ये मी हे एक बघितलं की जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेबस कम्प्लीट करण्यापेक्षा त्याचे सराव प्रश्नपत्रिका जास्त सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे सिलेबसचं पुस्तक आहे ते एका बाजूला ठेवतात आणि सारखं पेपरच देत राहतात. मग त्याच्यामुळे ती प्रिपेअर्डनेस चांगली होत नाही त्यांची. मग एक महत्वाचा की फॅक्टर आहे की सर्वात आधी तुम्ही जो परीक्षेचा पूर्ण सिलेबस आहे तो सर्वात आधी कम्प्लीट करून घ्यावा आणि मग नंतर त्याच्या ज्या सराव परीक्षा आहेत त्या द्याव्यात, असं मला वाटतं. ओके. म्हणजे ही एक चांगली टिप तू देतोय सगळ्या मित्रांना, कारण इव्हन म्हणजे आम्ही अकॅडमी म्हणून सुद्धा मुलांची जास्तीत जास्त पेपर घेण्याचा प्रयत्न करतो. तर तुझं असं म्हणणं आहे की मुलांनी अभ्यासक्रम पण अधिक चांगल्या पद्धतीनं तपशीलवार शिकून घ्यायला पाहिजे. बरं, असंच आता काय होतं की सध्याच्या काळामध्ये ना मुलांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मराठीचं व्याकरणच कच्चं आहे. म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांचं तर आहेच आहे, इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं तर त्यापेक्षा दुष्काळ असतो. याच्याबद्दल तू काय वेगळं केलं होतंस का मराठी? कारण स्कॉलरशिप परीक्षेला मराठी व्याकरणाचं फार अडचण येते, ती तू कशी सोडवलीस? ज्या प्रकारे मी सेमी मीडियम शाळेमध्ये होतो त्यामुळे मराठी विषयामध्ये जास्त अडचण यायची असा काही स्कोप नव्हता. आणि मराठी विषयामध्ये मॅथ सारखीच एक अॅनॉलॉजी असते की एक फॉर्म्युला दिला आणि त्याला अप्लाय करायचं. मग मराठीमध्ये सुद्धा म्हणजे हा उपसर्ग इथे लावायचा, मग अशी संधी करायची, याचा अर्थ असा काढायचा, मग असा विग्रह करायचा, असं व्याकरणामध्ये सुद्धा एक प्रकारे फॉर्म्युलेच होते. मग त्यांनाच अप्लाय करून आपण मराठी व्याकरण जरी केलं तरी फार अवघड जात नाही असं मला वाटतंय. क्या बात आहे. म्हणजे मराठी व्याकरणाला तू गणिताच्या सूत्रांची जोड देत होतास, फॉर्म्युले प्रकारात त्याला प्रकरण तू करून घेत होतास. बघा, सक्सेस सिक्रेट्स जे असतात ना ते आपण अशा मुलांकडनं जाणून घ्यायला हवेत आणि बोलत बोलत ते तुम्हाला यशाचा पासवर्डच सांगून टाकतायत. आणि तुम्ही मला वाटतं याच्यावरती खूप चांगला विचार केला पाहिजे
ग्रेट. आणि मग मॅथ्स बद्दल? मॅथ बद्दल मी काही जास्त चिंता करत नव्हतो. हा, तुझ्या आवडीचा विषय आहे. हा, आवडीचा ग्रेट. विषय. म्हणजे तुला ते करताच येतो. पण समजा आता कोणी सर्वसामान्य मुलं आहेत, धडपड करतायत, त्यांच्यासाठी काय सांगशील स्कॉलरशिपचा मॅथ्स बद्दल? खास करून मुलं ह्याच्यावर प्रयत्न करतात की गणित पाठ होऊन जावेत. पण जर सर्व गणितांच्या स्ट्रक्चर्सचा अभ्यास केला, याच्यामध्ये काय करायचं होतं, यामध्ये काय करायचं होतं, अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात तर परीक्षेमध्ये एका वेगळ्याच कन्सेप्टवर आधारित जरी प्रश्न आला तरी तुम्ही एका चांगल्या प्रकारे त्याला फेस करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे मॅथचा दुसऱ्या विषयांसारखा रट्टा मारलं, ही मेथडच पाठ करून टाकणं, अशा प्रकारे न करता त्याची कन्सेप्ट शिकून घेणं जास्त महत्वाचं आहे. हो, ग्रेट. म्हणजे आताला बघ की प्रत्येक वर्षातली तुझी जर्नी जी आहे ती काहीतरी वेगळं सांगून जाते, आणि हळूहळू हे जे सगळं पायापासून कळसापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे शालेय जीवनातला, त्या प्रवासाच्या आपण आता वरच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो तुझ्या बाबतीमध्ये बोलत असताना. म्हणजे 8वीत असताना तू तर राज्यामध्ये तिसरा आलास स्कॉलरशिप मध्ये. तिकडे तू IJSO आणि PRMO सारख्या परीक्षेला अटेम्प्ट केलंस आणि त्याच्याबद्दल तू प्रामाणिक प्रयत्न केलास. तुझ्या पदरामध्ये कमी जास्त यश पडलं, ते ठीक आहे. तू 8वी मध्ये अजून एखादी कुठली अशी तुझी आठवण सांगू शकशील का, की जी समजा नेटिझन्सशी आणि तुझ्या अभ्यासाशी पण काही निगडीत असू शकेल अशी? म्हणजे मी लहानपणीपासूनच सराव परीक्षा जास्त द्यायचा याच्यावर फोकस न करता अभ्यास आधी कम्प्लीट करून टाकायचा याच्यावर फोकस करायचं. ओके. मग 8वी मध्ये नेटिझन्स मध्ये आल्यानंतर मला असं एक एन्व्हायरमेंट भेटलं की त्याच्यामध्ये सरावावर सुद्धा खूप जास्त म्हणजे प्रयत्न केले जातात. मग त्यामुळे थोडा आधी प्रॉब्लेम होत होता, म्हणजे सराव परीक्षा देणं, मग इकडे अभ्यासाला मेंटेन करणं. पण मग नंतर त्याच्यात सुद्धा मला फायदा दिसून आला की ह्याच्यामुळं माझं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टी सांभाळून घेतल्या आणि नेटिझन्स सोबत सुद्धा माझं एक चांगल्या प्रकारे स्कॉलरशिपची प्रिपरेशन झाली. नाईस. आपण आताला याच्यावरती म्हणजे एका गोष्टीवरती आलो की 8वी पर्यंतचा वरदचा प्रवास हा निश्चितच एक उद्बोधक असा ठरतो सगळ्यांसाठी. एक गोष्ट इथं मी सांगू इच्छितो की जे म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं शेवटचं टोक आहे 8वी, त्या 8वीच्या वर्गापर्यंत नेटिझन्स मध्ये आम्ही वरदला जे अनुभवलं, तो अनुभव असा होता की वरद हा नेहमी वर्गामध्ये अतिशय धीर गंभीर वृत्तीने बसायचा आणि त्याची अशी रोजची जागा फिक्स नसायची की इथंच बसतो. जिथं जागा भेटेल तिथं बसणार, ज्या ठिकाणाहून म्हणजे पाहता येईल शिक्षकाचं शिक्षण घेता येईल तिथं घ्यायचं, आणि नेमका जिथं म्हणून आपण अडकलो त्या ठिकाणी त्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे आणि क्लिअरन्स करत जायचं. ही बिल्डिंग आता बांधत चालला होता वरद, आणि याच्या सगळ्या ज्या आपण म्हणतो स्ट्रक्चरिंग जे होतं करिअरचं सगळं ते करत चालला होता. आता त्याला थोडंसं रंगरूप येत होतं, आणि ते रंगरूप येण्याच्या टप्प्यावरती वरदची 9वी आली. 9वीच्या वर्गात वरदनी प्रवेश केला, तेव्हा सुरुवातच अशी तुझ्या समोर मला वाटतं की 9वीला प्रवेश करताना तेव्हा ना तू कोणकोणत्या परीक्षा द्यायच्या, काय करायचं याचं एक रचना डोक्यात घेतली होतीस. ती काय होती? म्हणजे 9वीला पाऊल ठेवताना आपण काय करायचं? म्हणजे मी असं एक ठरवूनच होतो की फॉर्म आला की भरून टाकायचा कुठल्या पण परीक्षेचा, कारण की सिलेबस वेगवेगळा नसतो, मग त्यामुळे लोड सुद्धा येत नव्हता. पण 9वी मध्ये होमी बाबा जी एक वेगळ्या स्तरावर जाणारी परीक्षा होती, त्याच्याबद्दल एक मनात वेगळे विचार होते आणि त्याच्या प्रिपेरेशन साठी काहीतरी वेगळं करावं लागेल असं सुद्धा वाटत होतं. म्हणजे 6वीच्या बाबा परीक्षेचं अपयश आता तुला 9वीतून धुवून काढायचं होतं, आणि तू म्हटलंस की अब देखो क्या करता हूँ. तुझ्या मनामध्ये असं आलं की आता कुठं जाणार, आता तर तू सापडशीलच, आणि कदाचित त्याच एका उर्मीनं तू 9वीला भाभा परीक्षेसाठी तयारी करायला सुरुवात केलीस. मी साधारणपणे लगेच वरदच्या 9वीच्या प्रवासाबद्दल पण मी तुमच्याशी बोलेनच, पण एक सहज बोलून टाकावं असं वाटतं, म्हणून की सराव परीक्षा तर आपण खूप 9वीच्या भावासाठी घेतो, तिन्ही लेवलसाठी प्रयत्न करतोच. आणि मग ही अशी पहिली बॅच होती की ज्या बॅच मध्ये आम्हाला विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्सेस खूप चांगले दिले नेटिझन्स मध्ये सुद्धा, आणि त्याच्यामध्ये लीडर वरती अग्रक्रमावरती वरद निश्चितच
राहत होता. म्हणजे बॅक टू बॅक परीक्षा. आपण दर तिसऱ्या दिवशी, दर दुसऱ्या दिवशी, दर चौथ्या दिवशी परीक्षा सिरीज लावली. तुला आठवतं का? पावसात सगळी मुलं इकडं संध्याकाळला क्लास करायचा आणि क्लास झाल्यानंतर परीक्षा मुलं द्यायची. तुला हे वातावरण कसं वाटत होतं? ते भारावले ते सगळे दिवस आमच्यासाठी होते, तुझ्यासाठी कसे होते? म्हणजे अशा वातावरणामध्ये दडपण आलं नाही. उलट आम्ही ते एक मज्जा म्हणून अशा प्रकारे अभ्यास करणं आणि परीक्षा देणं येस, हा अनुभव घेतला. ग्रेट. म्हणजे आता बघ, एक त्याच्यामध्ये बघ की 7वी, 8वी आणि 9वी अशा तिन्ही वर्गाचा अभ्यासक्रम समावेश त्याच्यामध्ये असतो, महापरीक्षेमध्ये असतो. म्हणजे एवढे चॅप्टर सायन्सचे, म्हणजे तिकडे 7वीचे सगळे, 8वीचे सगळे, 9वीचे सगळे. बरं, हा एकच बोर्ड नाही, परत सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, एवढ्या सगळ्या पसारा घेऊन तुझं नियोजन तू कसं लावलं होतं भाभा परीक्षेचं? पहिल्या पहिल्या लेवलचं सांग, मग आपण दुसऱ्या बोलू, मग तिसऱ्या बोलू. येस. पहिली लेवल एमसीक्यू टाईपची होती आणि त्याच्यामधला जो सिलेबस होता तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे पुस्तकं असतात त्याच्यावरच आधारित होता. त्यामुळे मी इतर माध्यमाची काही पुस्तके असतील त्याच्याकडे जास्त फोकस केला नाही. त्यात अजून 7वी, 8वी, 9वी या तिन्ही स्टँडर्डचा मिळून त्याच्यामध्ये पेपर बनतो. मग त्याच्यामध्ये 9वीचं थोडं कंट्रीब्युशन जास्त असतं. मग मी जास्त फोकस 9वीवरच केला. म्हणजे 9वीचं पुस्तकाचं खूपदा वाचन केल्यामुळं असं सुद्धा झालं की काही काही ठिकाणी एक सर्टन पॉइंट पाठ सुद्धा झाला. आणि त्यामुळे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 9वीच्या सिलेबसवर आधारितच जास्तीत जास्त पेपर होमी बाबाचा बनत असतो आणि त्यात अजून स्टेट बोर्ड सिलेबस जो असतो. आणि त्यामुळे जास्त एरिया कव्हर करत बसण्यापेक्षा एका सर्टन टॉपिकवर म्हणजे एक पुस्तक घेतलं, त्याचा अभ्यास केला, असं जर तुम्ही फोकस्ड अभ्यास केलात तर चांगलं रिझल्ट येऊ शकतो. ओके, बेस्ट. आणि म्हणजे मग रिव्हिजन वगैरे परत तू करत होतास त्या टॉपिक्स वरती? तू म्हणालास की बा एक फार जास्त फापट बसरा न करता फोकस केवळ तू स्टेट बोर्ड वरती केलास. या प्रयत्नातनं नेटिझन्सच्या तर मला वाटतं 15 ते 20 परीक्षा तुमच्या त्या बॅच मध्ये झाल्या होत्या. आणि ह्या परीक्षेतून मग हे सगळं फायनली, जेव्हा मला वाटतं तू इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा दिलेली आहेस, कारण भाभा परीक्षा ही मराठीतनं पण देता येते, इंग्रजीतून देता येते. मराठीला जरा स्पर्धा कमी असते, पण त्या मनाने इंग्रजीला स्पर्धा जास्त असूनही तुला पहिल्या लेवलला मार्क्स किती पडले होते भाबाला? पहिल्या लेवलला मला 73 आउट ऑफ 100 पडले होते. ओके, म्हणजे 73 मार्क्स घेऊन तू पुढं निघालास. आणि मग त्याचं मला वाटतं 30% रेशिओ होतो आणि तो सेकंड लेवलच्या मार्कासोबत, थर्ड लेवलच्या मार्कासोबत ऍड होत राहतो. म्हणजे 73 मार्काचे 30% घेऊन आपण पुढे निघालो. आता प्रश्न येतो प्रॅक्टिकल्सचा. प्रॅक्टिकल बद्दल तू कसं प्रिपेअर करत होतास आणि तुला मग नेटिझन्सची आणि तुझ्या स्वतःची प्रिपरेशनची कशी जोड लागली? प्रॅक्टिकल साठी मी स्वतःहून काही खास प्रिपरेशन केली नाही. कारण की पुस्तक घेतलं, त्याचा स्वतःहून अभ्यास केला ती गोष्ट वेगळी, पण आता प्रॅक्टिकल्स आहेत ते स्वतःहून असं करता येईल असं काही नाही. मग यावेळेस नेटिझन्सची मला खूप मोठ्या प्रकारे मदत झाली. त्यांनी जे संजय टिकारिया सरांचं जे वर्कशॉप होतं ते अरेंज केलं. त्याच्यानंतर नेटिझन्स मध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल झाले, म्हणजे तिथेच खूप सराव होऊन गेला होता. मग 6वी मध्ये काय झालं होतं की माझ्या समोर काही अपॅरेटस आले तर त्यांना हँडल करताना भीती वाटत होती, कारण की त्यावेळेस काही प्रिपरेशन नव्हतं. पण ह्यावेळेस इतका सराव झाल्यामुळं मग 9वीच्या प्रॅक्टिकल्स मध्ये काही खासशी अडचण आली नाही. ओके, ग्रेट. प्रॅक्टिकल्स मला वाटतं इथं साधारण किती किती झाले प्रॅक्टिकल नेटिझम मध्ये? जवळपास 150च्या आसपास तरी. ओके, आणि किती दिवसाचं सेशन होतं हे? जवळपास 15-20 दिवसांचं होतं. ग्रेट. म्हणजे ही एक चांगली प्रिपरेशन आपण नेटिझन मध्ये तुमच्या सगळ्यांच्यासाठी करून घेऊ शकत होतो आणि ती केली सुद्धा. प्रॅक्टिकलचा टप्पा आपण जेव्हा पूर्ण करतो, रेडी होतो, तेव्हा ती परीक्षा द्यायला आपण कुठं गेलो? पुण्याला गेलो. करेक्ट. म्हणजे मग त्याचा एक तू जरा अनुभव सांगशील की तुम्ही पुण्याला कशा पद्धतीने आपण गेलो, त्याचा अनुभव तुझ्या तोंडून ऐकायचा आहे. मी तर होतोच तुमच्यासोबत, पण तो जरा सगळ्यांसाठी सांग. माझ्यासोबत सुद्धा अनेक मित्र होते की ते म्हणत की मी माझ्या दादासोबत चाललो, म्हणजे मी तिथे राहणार आहे 2 दिवस आधी, असं होतं. पण नेटिझन्स मधून आम्ही सर्व मुलांची एक बॅचच घेऊन पुण्याला गेलो होतो. म्हणजे सर, मॅडम, आम्ही जवळपास 15-20 मुले देखील होतो जे प्रॅक्टिकलला लागले होते. असे आम्ही सर्वजण एकत्र पुण्याला गेलो होतो. मग तिथे सर्वांनी लॉजवर थांबायचं. मग नंतर एकेका बॅचनं त्यांच्या त्यांच्या टायमिंगला प्रॅक्टिकल्स देऊन यायचे. मग नंतर तिथं सर्वांनी एकत्र राहायचं.
मग थोडं डिस्कशन करायचं. अशा प्रकारे म्हणजे मी जर एकटा गेलो असतो तर हा अनुभव एवढा चांगला असता असं मला वाटत नाही. हो, ग्रेट. आणि मग प्रॅक्टिकल तुझं सकाळी किती वाजता होतं? 9 वाजता. 9च्या बॅच मध्ये. ओके. आणि दिवसभर मग पुन्हा सगळ्या बॅचेसच्या मुलांचं प्रॅक्टिकल असतं. खर तर काय की ज्यांचे मार्क्स अधिक असतात त्यांना मला वाटतं पहिल्या बॅच मध्ये घेतात, असं एक साधारण तिथे गेल्यावर आपल्याला कळालं की ही सगळी पहिल्या रँकची सगळी मुलं हे त्यांचं प्रॅक्टिकल सुरुवातीला. मग असं करत करत दुपारी 2, 3, 4च्या बॅच पर्यंत ती प्रॅक्टिकल झाली. तो अनुभव फारच रोमहर्षक होता. मी मुलांसोबत तिथे होतच त्या सगळ्या व्यवस्थेसाठी. आणि दिवसभराच्या सगळ्या धावपळीमध्ये मग थोडासा नाश्ता चहा असं करत 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 आम्ही दुपारला एका हॉटेलमध्ये छानसं जेवण केलं आणि मग पुढच्या परतीच्या प्रवासाला आम्ही लातूरसाठी आलो. तिसरा टप्पा, आता मग मुलाखती प्रॅक्टिकल मधून तू पुढे आलास आणि मग तुला एक रिझल्ट आला त्यावेळेस सिलेक्शनचं एक खूप जास्त प्रेशर असतं. आणि मग ते फार अर्ध्या मार्कावरनं 0.25 वरनं सुद्धा काही जणांचा कट ऑफ जो असतो तो त्या ठिकाणी होतो. आणि त्यात तुम्ही मग पुढच्या लेवलला नेटिझन्स मध्ये वरच्या बॅचला 5 मुलांचं सिलेक्शन हे शेवटच्या टप्प्यासाठी तिकडे झालं होतं प्रॅक्टिकलच्या नंतरच्या टप्प्याला. तो टप्पा काय होता प्रोजेक्ट आणि वायवाचा, तो जरा सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे थर्ड राऊंडला लागलो की नाही हाच एक सर्वात मोठा प्रश्न होता. कारण की 6वीला माझ्या म्हणजे जे अपयश आलं होतं तेच 9वीला येईल की नाही असं मला वाटत होतं. पण 9वीला झालं सिलेक्शन, मी थर्ड राऊंडला गेलो. माझ्यासोबत सुद्धा काही मुले होते. मग अनुभव नव्हता की वायवाला कसं फेस करायचं, जे काही प्रॅक्टिकल्स दिले ते कसे करायचे. मग नेटिझन्स मध्ये सरांनी आमच्यासोबत बसून आम्हाला जे प्रॅक्टिकल साठी एक स्पेसिफिक विषय दिला होता तो पूर्ण प्रकारे समजावून सांगितला. आणि त्याचं प्रोजेक्ट कसं बनवायचं, त्याला कसं एक्झिक्यूट करायचं हे सर्व प्लॅनिंग आम्हाला समजावून सांगितलं. मग तेव्हा एक क्लिअर आयडिया आमच्या डोक्यामध्ये आली की प्रॅक्टिकल म्हणजे प्रोजेक्टला फेस कसं करायचं. आणि मुलाखत तुमच्या आतापर्यंतचं 7वी 8वी 9वीचं ज्ञान एक टप्पा आणि मुलाखतीचा दुसरा टप्पा म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट केलाय त्याच्यावरच आधारित असतं. मग मुलाखतीपेक्षा मी जास्त माझ्या प्रोजेक्टवरच फोकस केला. कारण की मी जेवढा प्रोजेक्टवर जास्त फोकस करेल तेवढा कॉन्फिडन्स त्या प्रोजेक्ट बद्दल मला राहील. आणि जेव्हा त्या प्रोजेक्ट बद्दल त्या मुलाखतीमध्ये मला विचारते तेवढ्या चांगल्या प्रकारे मी आन्सर देऊ शकेल असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे प्रोजेक्ट वरच जास्त फोकस करून मी थर्ड राऊंडची तयारी केली. ओके. आणि मग तो तिसरा राऊंड कुठं झाला? मुंबईला झाला. आणि मग म्हणजे मला वाटतं तिथं पण आपण सोबत गेलेलो. हो. तेही ट्रॅव्हल करत सगळ्या गोष्टी पूर्ण करायला. खरं तर काय की भाभा परीक्षेचा जो स्ट्रक्चर आहे ना तो जरी हेक्टिक वाटायला लागला ना तरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यावर फार मजा येते. मला असं वाटतं की ते पूर्ण 4 महिने आपण त्याच्यामध्येच गुंतलेले असतो. थेअरी परीक्षेसाठी तयारी करा, त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी तयारी करा, त्यानंतर प्रोजेक्ट बनवा. प्रोजेक्ट तू कोणता बनवला होतास ते थोडंसं तुला विचारायचं राहिलं. खरं तर प्रोजेक्टचा विषय तुझा काय होता? एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फॉर सस्टेनेबिलिटी असा आम्हाला प्रोजेक्ट दिला होता. म्हणजे तुम्हाला जे शाळेमधून शिक्षण दिलं जातंय त्याला पर्यावरण विषयक कुठल्या तरी गोष्टीची कशी जोड देऊन मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जे भान असायला हवं ते जागृत करता येईल अशा प्रकारे तो आम्हाला विषय दिलेला होता. आणि एक गोष्ट बरं का मी पण नोटीस करतोय ते म्हणजे प्रोजेक्ट जोपर्यंत मुलं स्वतः करणार नाही तोपर्यंत त्या प्रोजेक्टला मार्क्स मिळत नाहीत. भावामध्ये तर असं मी आयडेंटिफाय केलं. आणि मग वरचा प्रोजेक्ट सुद्धा एवढा सुंदर त्यांनी मग लिहून काढला आणि स्वतःच्या अक्षरामध्ये स्वतःच्या कल्पना, स्वतःचं टायटल, सगळं स्वतःचं. आणि त्याला अधिक जास्त व्हॅल्यू त्या ठिकाणी मला वाटतं मिळते. प्रोजेक्टच्या आणि व्हायवाच्या मुलाखतीला काही प्रश्न तुला जे आले होते ते जराशे आम्हाला सांगशील का, कसे होते ते? वायवाचे सुद्धा 2 टप्पे होते. म्हणजे वायवा असा खूप मोठा होत नाही, 5-10 मिनिटांचा अशा प्रकारे होत असतो. एक वायवा असतो तुमचं जे सध्याचं जनरल नॉलेज जे काही आहे. आणि दुसऱ्या वायवामध्ये तुम्ही जो काही प्रोजेक्ट म्हणजे रिटर्न टाईप मध्ये जो काही प्रोजेक्ट केलाय त्याची माहिती सांगायची असते, त्याबद्दल ते प्रश्न विचारतात. मग जो पहिला वायवा होता त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात अशी झाली की तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे. मग मी म्हटलं फिजिक्स.
मग तिथे 3 शिक्षक बसलेले असतात, एक फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि एक बायोलॉजीचे. मग फिजिक्सच्या सरांनी प्रश्न विचारायला सुरू केले. मग त्याच्यामध्ये मला आठवतंय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि इतर प्रकारचे असे प्रश्न विचारले होते. जे काही थेअरीवर आधारित प्रश्न होते ते विचारण्यात आले होते. मग नंतर बायोचं कुठल्या मायक्रोबची केवढी साईज असते, या मायक्रोस्कोप मधून तो दिसू शकेल का, म्हणजे हे जे प्रश्न होते ते आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या बाहेरचे नव्हते, हे मला लक्षात आलं होतं. आणि त्याचबरोबर आणि तिथे असं देखील होऊ शकतं की प्रश्न तुम्हाला काही येत नाहीत, त्यावेळेस सुद्धा तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मला माहित नाही किंवा मी ट्राय करू शकतो, अशा प्रकारे जर तुम्ही त्या क्वेश्चन्सना फेस केलं तर चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. ओके, एक वरदचा प्रोजेक्ट जस्ट माझ्याकडे त्याची कॉपी होती आणि ती मी तुम्हाला जस्ट शो करतो. मला वाटतं की हे त्याचं कव्हर तुम्ही सगळेजण पाहतात. ओके, आणि त्यानंतर मग त्याने ते सर्टिफिकेट दिलेलं असेल, त्याचं सगळं मांडणी असेल, तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की याचं हस्ताक्षर इथं दिसतं आहे. त्याने हे कशा प्रकारे पूर्ण प्रोजेक्ट केला. आता हा प्रोजेक्ट तुमच्या समोर थोडासा सादर करतोय. एक आपण पाहतच आहात त्यांनी काय काय ऍक्टिव्हिटी केल्या, त्याची टाइमलाईन कशी होती, त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले कृती, त्याचं सगळं निष्कर्ष, तो प्रोजेक्ट करत असतानाचे काही फोटोग्राफ्स त्यांनी इथं अतिशय व्यवस्थित मांडलेले आहेत. आणि याच्यावरती त्याची मुलाखत जी आहे ती झाली. एक छोटा खाणी असा हा प्रोजेक्ट वरदनी सादर केला. आणि मला वाटतं की आपण त्याच्या पुढच्या जेव्हा गोष्टी बघतो तेव्हा हे सगळं केलं आणि शेवटच्या तुझ्या हातामध्ये काय रिझल्ट आला मग? तेव्हा खरं तर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते आणि शाळेमध्ये संस्कृतचा विषय सुरू होता आणि तेव्हा सायन्सच्या शिक्षकांचा फोन आला तास चालू असताना की वरद तुला गोल्ड मेडल भेटलंय होमी परीक्षेमध्ये. मग मी तेव्हा संस्कृतच्या मॅडमनाच सांगितलं तासामध्ये पहिल्यांदा की गोल्ड मेडल भेटलाय. मग तेव्हा खूप छान वाटत होतं, म्हणजे 6वी मध्ये कुठे मी थर्ड राऊंडला लागलो सुद्धा नव्हतो आणि 9वी मध्ये मी चांगल्या प्रकारे करू शकलो, याचं सुद्धा एक चांगलं वाटत होतं. खर तर जे गाणं आहे की जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, आणि तशाच प्रकारे एक हार तू पचवली आणि त्याचा विजयामध्ये रूपांतर तिकडं करू शकलास. साधारण हा असा 9वीचा प्रवास सुरू असताना 9वीतून पुढचा टप्पा आपण जेव्हा म्हणतो की 10वीत प्रवेश करायचं, तेव्हा 10वीला जात असताना सरासरी माझ्या अनुभवाने असं असतं की आता 10वी आहे, आता नेटिझन्स नको, फाउंडेशन नको, आता फक्त बोर्ड, असं साधारणपणे पालकांच्या मनामध्ये असतं. आणि खर तर काय होतं की इंटेलेक्च्युअल पालकांच्या मनामध्ये तर हे खूप जास्त असतं की बिलकुल रिस्क घ्यायची नाही, काही आता करायचं नाही, आता बोर्डात कर. पण मग मला वाटतं की तसं काही फारसं तुला तिथं प्रेशर नसावं. साधारण शाळेत पण चांगली टक्केवारी घ्यायलाच पाहिजे, इकडं तुला करायचं तर कर, एवढी टक्केवारी घे. काय होतं म्हणजे तुझ्या आई वडिलांचं तुला सांगणं काय होतं 10वीच्या वर्गात आणि नेटिझन्स मध्ये क्लास करत असताना? हे सगळं चर्चा होत असतीलच घरामध्ये, तर काय होतं ते वातावरण? म्हणजे आमचं सुरुवातीपासूनच एक असं मत होतं की 10वीला असं खूप सिरियसली घेऊन ज्या काही एक्स्ट्रा स्टडीज होतात त्यांना सॅक्रिफाईस करायचं नाही. मग शाळा जशी चालत जायची, मग शाळेसोबतच मी अभ्यास करत जायचो, ज्यामुळे मला टाइम उरत होता आणि त्यामध्ये मी वेगळा अभ्यास करायचो आणि 10वीचा असं जास्त दडपण घेण्याची सुद्धा गरज पडली नाही आणि अशा प्रकारे दुसरा सुद्धा अभ्यास मेंटेन करतो. तुझ्या पालकांनी तुला कधी सक्ती केली नाही की तुला एवढे टक्के घ्यायचेच आहेत? नाही, कधीच नाही केली. अच्छा, मग तरी पण तू घेऊ शकतोस असं पण आहे ना. कारण आम्ही पाहिलं की गतवर्षीच्या पण बॅच मध्ये, म्हणजे वरदच्या आधीच्या बॅच मध्ये सुद्धा साधारण 6 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये 100% मार्क्स आलेले आहेत. 6 विद्यार्थ्यांना तुझ्या आधीच्या बॅच मधल्या. आणि त्यांनीही बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास हा परीक्षेपूर्वी फक्त 20-25 दिवस केला, बाकी वर्षभर त्यांनी सगळं फाउंडेशन आणि ऍडव्हान्स स्टडीज वरतीच नेटिझन्स मध्ये त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं. आता आपण 10वीच्या प्रवासाकडे जात असताना एक थोडस मला एक विचारायचं असं आहे की नेटिझन्स मध्ये तुला
बायोलॉजी शिकवणारे शिक्षक, फिजिक्स शिकवणारे शिक्षक, केमिस्ट्री शिकवणारे शिक्षक, आत्ताचे मॅथ्स शिकवणारे कांसर, या या सगळ्यांच्या बद्दल थोडस तू बोलावं असं मला वाटतं, की शिक्षकांच्या बद्दल तुझं काय मत आहे. मग आपण पुढे 10वीचा प्रवास निश्चित घेऊ. कारण भावाला असताना तुला टीचर्सनी काय मदत केली 9वीच्या वेळेला, त्याचा काय तुला फायदा झाला, थोडस ते जरा बोललास तर मग सगळ्यांच्याही लक्षात येईल काय काय आपण प्रोसेस करतो ते. नेटिझन्सला येण्याच्या पूर्वी असे कोचिंग क्लासेस अशा प्रकारे मी काही करायचो नाही. आणि मग तेव्हा शिक्षक म्हणजे मराठी भाषा बोलणारेच अशीच सवय होती. मग नंतर नेटिझन्स मध्ये आल्यावर दूर दूरचे शिक्षक होते, म्हणजे UP, राजस्थान इथून देखील शिक्षक येतात. मग त्यांच्यासोबत मग हिंदी भाषेमध्ये बोलायचं, मग त्यांच्यासोबत स्टडीज करायच्या. मग ते एक वेगळ्या लेवलवर जाऊन शिकवतात. मग ते कुठेतरी एक वेगळं वाटलं, म्हणजे ते एक टर्निंग पॉइंट असल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण एका वेगळ्या लाईनवरच चालत जातो लहान वर्गापासून, पण मग नंतर नेटिझन्स मध्ये आल्यावर एक वेगळ्या दिशेनं आपला अभ्यास जातोय असं मला वाटू लागलं. आणि त्याचा एक प्रकारे फायदाच झाला. कारण की आता ज्या प्रकारे आपण पाहतोय की 10वी परीक्षा कॅन्सल झालेल्या आहेत. मग खास करून कॉलेजेस त्यांच्या एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरच ऍडमिशन घेत आहेत. मग ही तयारी, या तयारीचा जो पाया आहे तो मी नेटिझन्स मध्ये आल्यापासून त्यांच्या ज्या इतर अभ्यास होता त्याच्यामुळे झाला असं मला वाटतं. ओके, ग्रेट. आता एक आपण 10वीच्या वर्षातला एक टप्पा NTSCचा आहे. तू NTSCचा पण प्रिपरेशन सुरू केलं. थोडं त्याच्या आधी एक बोलायचं माझं राहिलं खरं तर, ते म्हणजे की तुमची 10वी सुरू होऊन कुठेतरी 8-10 दिवस झाले होते मला वाटतं ऑफलाईन क्लासेसचे, आणि आपण गेलो म्हणजे सुट्टीवरच गेलो कायमचा 10वीच्या वर्गात पाहायला गेलं तर. म्हणजे साधारण 16 मार्च ही ती तारीख होती की ज्या तारखेपासून आपण क्लासला आलोच नाही. सगळं कोरोनानी सगळं आपलं नियोजन सगळं कोलमडून गेलं असं झालं. पण या परिस्थितीमध्ये म्हणजे घरी बसून अभ्यास का अभ्यास, अभ्यास का अभ्यास हे सगळं सुरू झालं. पण एरवी कसं असायचं की आपण घरातून बाहेर पडायचो, शाळेकडे जायचो, इकडं फिर तिकडं फिर होऊ शकत होतं. हे तुझं 12 महिन्याचं जे मागच्या 10वीच्या वर्षातले जे वेळ गेला त्याच्यामध्ये तुझं रुटीन कसं होतं, लॉकडाऊन रुटीन? रुटीन मध्ये असा काही खास फरक पडला नाही. कारण की एकीकडे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो जेव्हा लॉकडाऊन नव्हतं तेव्हा. मग हे जे लॉकडाऊन पडलं तेव्हा एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायचं अशी परिस्थिती आली होती. आणि जिथे आपण बाहेर जाऊन शिक्षण घेतो तिथे आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केलं होतं. मग त्याच्यामुळे असं रुटीन मध्ये काही खास जास्त फरक पडला नाही. पण ज्या प्रकारे स्क्रीन टाइम वाढला त्यामुळे प्रॉब्लेम्स येत होते. त्याच्यानंतर डोळ्याला त्रास होणे, मग नंतर बॅक पेन होत होता. पण काही वेळानंतर याची सवय लागून गेली आणि मेंटेन करण्यामध्ये सक्सेस मिळालं. आणि त्याच्यानंतर आम्ही स्मूथली आमची जी स्टडी होती ती सुरू ठेवू शकलो. ओके. आता मग याच टप्प्यामध्ये आपण NTSC कडे सुद्धा जायला काही हरकत नाही. आता पहा, 4थीला स्कॉलरशिपला मेंटल ॲबिलिटी, 8वीला स्कॉलरशिपला मेंटल ॲबिलिटी, आणि NTSC ला परत मेंटल ॲबिलिटी. यात अर्थात फरक तर असणारच आहे, पण खरा फरक हा 8वीतून 10वीतल्या NTSC सोबत जर तू मॅच करशील तर तो काय होता? म्हणजे 8वीचं मेंटल ॲबिलिटीचं लेवल काय होतं आणि 10वीच्या NTSCचं मेंटल ॲबिलिटीचं लेवल काय होतं? मेंटल ॲबिलिटी मध्ये जवळपास म्हणजे तुम्ही लहानपणीपासून पाहिलात तर काही चॅप्टर तर फिक्सच येत असतात. पण जसे जसे वर्ग वाढत जातात तसे एखाद दुसरा त्यामध्ये टॉपिक वाढला. मग नंतर जे टॉपिक आधीपासूनच म्हणजे लहान वर्गापासूनच येत आहेत आणि या मोठ्या वर्गातल्या परीक्षांमध्ये सुद्धा येत आहेत त्यांचं डिफिकल्टी लेवल वाढत जाते. त्यामुळे जर लहानपणीपासूनच जर म्हणजे मेंटल ॲबिलिटीची तयारी असेल आणि ती आपण करत असू तर मग नंतर असं 8वी पासून 10वी पर्यंत जाताना जास्त फरक काही येणार नाही. फक्त थोडी डिफिकल्टी लेवल वाढते, पण त्याच्यासोबतच मेंटल ॲबिलिटीचा जेवढा सराव करत जाल तेवढंच सोपं सुद्धा होऊन जातं. ओके. आता आपण त्या दोन्ही विषयावरती तसं बोलणारच आहोत. जसं तू मगाशी सांगितलं होतंस की मेंटल ॲबिलिटीची तयारी करण्यासाठी काय स्पेसिफिकली केलं पाहिजे, की तू म्हटलास की कंटेंट चांगला शिकून घ्या. उगी भाराभार खूप प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या नादामध्ये आपण ते विसरून जातो की कंटेंट काय, शिकायचं काय ते राहून जातं. तर हा एक भाग होताच होता. सॅट साठी खास करून म्हणजे स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट जी आहे त्या सॅट साठी
जसं की सोशल सायन्स आहे, जॉग्रफी आहे, सिविक्स आहे, त्याच्यामध्ये येणारा भाग, आणि मग पुन्हा मॅथ्स येतं, मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पण येतं. हे सगळा 100 मार्कासाठीचा एक फार मोठा बंच ऑफ सिलेबस येतो. त्याच्यासाठी तू काय प्लॅन केलं होतास? एक म्हणजे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतात एनटीएससी सेकंड फर्स्ट राऊंडचे, आणि मग नंतर आमचे जे सिनियर्स होते, म्हणजे 1 वर्ष मोठे ताई दादा होते, मग त्यांच्याकडून हे कळालं होतं की खास करून एनटीएससी फर्स्ट राऊंडचा जो सॅटचा पेपर असतो तो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकांवरच आधारित असतो. त्यामुळे इतर म्हणजे प्रश्नपत्रिका करत बसणं, म्हणजे सॅट साठी प्रश्नांचा सराव करत बसण्यापेक्षा तुम्ही पुस्तकांचंच परत परत वाचन करून जवळपास ते पुस्तक जर तुम्ही पाठ करून टाकलं तर 90 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क सॅट मध्ये फिक्स होऊ शकतात असं मला वाटतं. ओके, म्हणजे आता थोडंसं पर्टिक्युलरली विचार जर घेतला आपण, सोशल सायन्सचे जॉग्रफी, हिस्ट्री, सिविक्स, याचं तू पुस्तकाचं कसं प्रिपेअर केलंयस? जसं की इतर दुसरीकडे काही अभ्यास करण्याचा स्कोपच नव्हता. मेन फोकस हा स्टेट बोर्डच्या पुस्तकांवरच होता. त्यामुळे त्याच वाचन करत राहणं हा माझा मेन प्लॅन होता. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एनटीएससी फर्स्ट राऊंड मध्ये SST साठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10वी आणि 9वीच्या पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही. म्हणजे क्वचित एखाद्या वेळेस येऊ शकतं. मात्र जर तुम्ही तोच अभ्यास जर खूप चांगल्या प्रकारे केलात तर एक चांगला रिझल्ट तुम्हाला सॅट मध्ये मिळू शकतो असं मला वाटतं. ओके, आता एनटीएससी म्हटलं की नेटिझन्सचं तर तसं ते मेन प्रोडक्ट झाल्यासारखं आहे. म्हणजे एनटीएससी ला टेस्ट सिरीज काय किंवा मुलांचे ग्रूमिंग सेशन काय, हे सगळा नेटिझन्सचा प्रवास तुझा कसा होता एनटीएससी ला धरून? एनटीएससी आणि नेटिझन्स जरा सांगशील तर. जेव्हा म्हणजे नेटिझन्सला नसताना जेव्हा मला मॅथची तयारी करायची तेव्हा मी जेव्हा एकदा सिलेबस पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचो तेव्हा शेवटी सराव परीक्षा द्यायचो. पण नेटिझन्स मध्ये सराव परीक्षांवर सुद्धा जास्त भर दिल्यामुळे एकतर सिलेबस कम्प्लिशन आणि त्याचबरोबर सराव परीक्षा देऊन त्याचा सराव सुद्धा जास्त झाला. हा एक महत्वाचा फायदा मला वाटला. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे मी म्हटलं की सॅट परीक्षेसाठी आधी पुस्तक पूर्ण कम्प्लीट करायचं आणि त्यानंतर सराव परीक्षा देण्यावर भर द्यायचं, असा तुमचा एकंदर स्टडी प्लॅन असायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे मी सेल्फ स्टडी मार्फतच पुस्तकाचं वाचन करत होतो आणि सरावासाठी मग त्याच्यामुळे मला नेटिझन्स मधून एक चांगलं मटेरियल मिळालं आणि त्याचा फायदा मला चांगल्या प्रकारे सॅट साठी आणि एकंदरीत मॅथ्स साठी सुद्धा झाला. म्हणजे आपण 25 परीक्षा साधारणपणे तुमचे शेड्यूल केल्या होत्या. 25 परीक्षामध्ये तुझं असं चालायचं की तू बऱ्याच परीक्षामध्ये वरती राहायचास, काही परीक्षामध्ये खाली. म्हणजे मला पहिल्यापासून थोडंसं वरच्या बाबतीमध्ये एक सांगायचं असं की तो सराव परीक्षेमध्ये कधी कधी त्याचा रँक हा 10च्या बाहेर पण कधी कधी राहायचा, पहिल्या 10च्या खाली पण एखाद वेळेला तो राहायचा खाली, खूपदा नाही. पण मग कुठल्याही त्याच्या मुख्य परीक्षेला मात्र वरच, मग कोणाकोणाला जमू द्यायचं नाही, असं सगळं आमचं चित्र नेहमी आम्ही पाहिलेलं आहे. ही काय भानगड आहे जरा, म्हणजे मला जरा सांगशील का की लास्ट मोमेंटला तुझा परफॉर्मन्स फार सुधारतो, त्याच्या आधी 4-8 दिवस तुझे कसे असतात अभ्यासाचे? म्हणजे तू एकदम असा शांत होऊन गडून जाऊन, हे काय आहे? म्हणजे ज्या काही सराव परीक्षा होतात त्याच्यामध्ये रिझल्ट वर जास्त फोकस मी करत नाही. त्यामुळे समजा जर म्हणजे असं झालंय सुद्धा की आपला जो रँक आहे तो कमी येतो, मग त्याचं टेन्शन येतं आणि ते कुठेतरी मुख्य परीक्षेमध्ये जाऊन उतरतं. मग अशा सराव परीक्षांकडे त्याच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून न बघता आपण किती जास्त व्हरायटीच्या प्रश्नांना फेस करतोय आणि त्यांना सोडवायच्या स्ट्रॅटेजीज कशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे म्हणून मी रिझल्टवर जास्त फोकस न करता जास्तीत जास्त प्रश्नांना फेस करण्यात आलं या एका मानसिक आनंदामध्ये होतो. म्हणजे रिझल्ट खराब येऊ चांगला येऊ त्याचं जास्त काही फरक पडला नाही, पण त्याचा म्हणजे त्याचा एक प्रकारे फायदाच होत आहे. अशा एका जर मानसिक स्थितीमध्ये राहून प्रिपेरेशन केली आणि ज्या प्रकारे मी म्हटलं की सिलेबस कम्प्लिशनवर तुम्ही जर जास्त भर दिलात तर चांगल्या प्रकारे तुम्ही रिझल्ट मिळवू शकता. मग सिलेबस कम्प्लिशन केल्यामुळे मला जी फायनल परीक्षा होती त्याच्यामध्ये जास्त मदत झाली असं मला वाटतं. आणि त्यामुळे सराव परीक्षेमध्ये हा जो रँकचं फ्लक्च्युएशन होतं त्याचा जास्त काही फरक पडला नाही.
ओके. एक त्याच्यामध्ये अजून गोष्ट मला विचारावीशी वाटते की लातूरचे जवळपास सगळ्या शाळांचे टॉपर्स तुझ्यासोबत नेटिझन्स मध्ये शिकत होते. त्याचा तू कशा प्रकारे फायदा करून घेत होतास? तुला काय फायदा त्याचा पोहोचला का, मग त्याचं उलट दडपण येत होतं? ते पण मला थोडस आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. याचं दडपण घेण्यापेक्षा त्याचा एक प्रकारे चांगला फायदाच होता. कारण की आपण एका आणखी कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतोय आणि त्याच्यामुळे आपलंच इम्प्रुव्हमेंट होणार आहे. मग नेटिझन्स मध्ये हे जे टॉपर्स होते त्यांचा आमचा एक चांगला पिअर ग्रुप बनलेला होता. मग त्याच्यामध्ये स्पर्धा लागणं, मग नंतर प्रश्न डिस्कस करणं, वेगवेगळ्या मेथड्स एकमेकांनी जाणून घेणं, डिस्कस करणं, ह्याच्यामुळं अभ्यास जो आधी एकट्याने बसून होत होता त्यापेक्षा काहीतरी इम्प्रूव्ड झाला असं मला वाटतं. हो, ग्रेट. म्हणजे खरं तर काय की तुझा हा सगळा स्ट्रॅटेजिकल गोष्टी पाहिल्या तर हे निश्चित वाटतं की तू एनटीएससी मध्ये सुद्धा सेकंड लेवलला पण, फर्स्ट लेवल तर काय तू काढशीलच, पण सेकंड लेवलला पण तू निश्चितच जाशील असं वाटतं तुला. तू मगाशी सांगितलंस की तुला फर्स्ट लेवलला साधारण 176 असा स्कोर येतो आणि तो क्वालिफाईंग स्कोर आहे. गेल्या वर्षीला आपण जर कट ऑफ पाहिला तर 165 होता जनरलचा कट ऑफ, आणि त्याच्याही पेक्षा खाली मग ओबीसी डब्ल्यूएस वगैरे सगळे होते, तर तू तर निश्चित क्वालिफाय करशीलच. आत्ताला म्हणजे ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती लेवल 1 संपली, सगळं झालं, त्याचं रिझल्ट यायचा बाकी आहे. पण तू मग लेवल 2 साठी काही स्ट्रॅटर्जी सध्याला काही वापरतोयस का, काही त्याचं प्रिपरेशन जेव्हा जागा मिळेल, वेळ मिळेल तेव्हा काही करतोयस का लेवल 2 साठी? येस. ज्या प्रकारे मी सांगितलं की स्टेज 1 ही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित असते, त्याच प्रकारे स्टेज 2 ही सीबीएसईची म्हणजे एनसीआरटी पुस्तकांवरच आधारित असते. त्यामुळे ज्या प्रकारे मी म्हणलं की सिलेबस कम्प्लिशनवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, त्यामुळे इतर सराव करणे, प्रश्न करणे यापेक्षा एनसीआरटी पुस्तकांचं वाचन करणं यावर मी जास्त भर देत आहे. वेल, तुझ्याशी गप्पा मारण्याच्या ओघात आता तास पेक्षा जास्त कसा वेळ उलटून गेला हे खर तर लक्षात पण आलं नाही. काही शेवटचे काही 4-2 प्रश्न तुझ्यासाठी घेतो आहे. आणि तस तर बोलायला वेळ कसा निघून जाईल सांगता येत नाही, पण आपल्याला कुठं ना कुठेतरी थांबावं तर लागणारच असतं. हा सगळा प्रवास मलाही 7वी पासून तुझ्यासोबतचा हा मला आठवतोच आहे, तुलाही ते सगळं आठवत असणारच. याच्यामध्ये एक जो रोल पालकांच्या बद्दलचा असतो, पालक म्हणून तुझ्यासोबत तुझे आई वडील हे नेहमी सपोर्टेड राहतात, तर त्यांच्याविषयी थोडस अधिक विस्तारानं जरा सांगशील का, की तुझ्या पालकांबद्दल तुझं मत काय, तुझ्याबद्दल तुझ्या पालकांचं मत काय? माझ्या पालकांना माझ्याबद्दल विश्वास होता की फायनल परीक्षेमध्ये रिझल्ट मध्ये काही फारसं फ्लक्च्युएशन येणार नाही. म्हणून जरी सराव परीक्षांमध्ये कधी रिझल्ट खराब आला तरी पण ते ते असं मला वाईट वाटू द्यायचे नाहीत, किंवा कधी परीक्षेमध्ये फर्स्टच आला, टॉपच आला तरी मला ते गर्व येऊ द्यायचे नाहीत. मग अशा प्रकारे ते मला अगदी मेंटेन ठेवत होते आणि नेहमी चांगलंच हवं, असाच रँक यायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी कधी फोर्स केला नाही. आणि त्यामुळे जसं नेचर म्हणजे माझ्या नेचरनुसार जसे मी प्रिपरेशन करू शकत त्या प्रकारे मी करत गेलो आणि अशा प्रकारे पालकांनी मला सपोर्ट केला. पालकांना असं वाटतं की कधी कधी कमी आल्यावर थोडस कमी होत आहे, मग त्याच्याबद्दल ते कधीतरी बोलतात की कमी आले, काही प्रॉब्लेम झाला का. कधी रागवलं का त्यांनी तुला? नाही, रागवलं नाही. बरं, शाळेमध्ये कधी रागवलं शिक्षकांनी, आठवतं? नाही, तसं पण काही. अगदी लहानपणीच्या शाळेला एखाद्या वेळेस कोणी अगदी मार दिला? एक असं जस्ट एक गमतीचा प्रसंग म्हणून तुला जस्ट विचारलं की अगदी लहानपणी म्हणजे जे नकळत अजाणते वय असतं त्या वयामध्ये कधी कधी कोणी शिक्षा करतं आणि कधी आपल्याला आपण खोड्या करून निघून जातो एखादी गोष्ट, अशी एखादा प्रसंग तुला सांगता येईल? हा, म्हणजे लहानपणी म्हणजे पहिलीला जाण्याच्या सुद्धा आधी मी काहीतरी आगाऊपणा केला, नाही केला काही आठवत नाही मला, पण मॅडमनी मला नेलं खाली केबिन मध्ये, मग तिथे उभं राहायला लावलं आणि मग नंतर शाळा सुटायची वेळ आली होती आणि तिथं शाळेच्या दाराबाहेरच आमची जी व्हॅन होती ती आली होती. मग शाळेची एकदा बेल वाजली तेव्हा मी मॅडमच्या समोरच दप्तर उचलून पळून गेलो आणि व्हॅन मध्ये एकदम कोपऱ्यात जाऊन बसलो. ही आठवण मला आठवते. अरे वा.
म्हणजे विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच वरद, पण अभ्यास करून एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग शिखर काबीज करणारा वरद, अशा दोन्ही रूपांमधला वरद सगळ्यांनी पाहिला, त्यांच्या पालकांनी पण पाहिला. आणि त्याचं एक मत जे आहे की पालकांनी जो सपोर्ट दिला, की जेव्हा अपयश येतं तेव्हाही त्यांनी मला डगमगू दिलं नाही, आणि जेव्हा यश मिळालं तेव्हा त्यांनी ते यश माझ्या डोक्यात जाऊ दिलं नाही. आणि त्यामुळं खर तर वरद हा त्याच्या सेल्फ मेड स्टुडंट तर आहेच आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता तर त्याची अफाट आहे, तो प्रचंड ताकदीने सगळ्या गोष्टी करतो. पण या सगळ्याला भरण पोषण, या सगळ्याला अंकुरण होण्यासाठीची जी माती आहे, ती माती निश्चितच वरदच्या आईनी आणि वडिलांनी त्याला निश्चित मिळवून दिली. शाळेने त्याला त्याचं निश्चित संगोपन केलं. नेटिझन्सच्या मार्फत जे आम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेस करता येतात ते निश्चित वरदसाठी आणि सगळ्या बॅचसाठी आपण केल्या. वरद ह्या सगळ्यातनं एक जो मागोवा आहे की पहिलीपासून 10वी पर्यंतचा आपला सगळा प्रवास, 10 वर्ष शिक्षणाचा, हा शालेय जीवनातला पार पडून तू आता 11वी 12वी असा तुझा प्रवास सुरू झालाय. तर आम्हालाही माहिती आहे की तू कोणता ग्रुप निवडलायस, पण थोडस सगळ्यांसाठी तू सांगावं की 11वी 12वी तुला काय करायचं आहे, तू कोणता ग्रुप निवडलायस, पीसीबी, पीसीएम? ज्या प्रकारे मला मॅथ आवडतं त्यामुळे मी सध्या पीसीएम ग्रुपच निवडलेला आहे. ओके. आणि आय आय टी कडे फोकस करण्याचा माझा सध्या प्लॅन आहे. ओके, गेट. आणि मग समजा IIT झालंच, होईलच निश्चितच, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, तुझे प्रयत्न आहेत, IIT होईलच, त्याच्या व्यतिरिक्त तुला काही स्वप्न आहे का की मला IIT इंजिनियर होणं झालं मग संपलं, असं काही तुझ्या मनात पहिल्यापासून काही स्वप्न असं आकार घेत आहे की मी मोठा होऊन हे होणार असं? म्हणजे मी सुरुवातीला ज्या प्रकारे सांगितलं की हम्म. UPSC देऊन जे लोक पास होतात त्यांच्याबद्दल एक मनात वेगळं कुतूहल असतं. ओके. म्हणजे असं काही फिक्स प्लॅन नाही. IIT करण्यासाठी प्रयत्न करणं हे एक प्रकारे फिक्स आहे. पण पुढे रफली सांगू शकेन की UPSC साठी तयारी करेन. ओके. कारण तुला मी सांगेन ऍडिशनल माहिती अशी की दरवर्षी समजा 850, 900 किंवा 700 ते 900 अशा IAS ची यादी जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याच्यामध्ये किमान 30-35% IIT नसतात, किमान 30-35% डॉक्टर पण असतात त्यामुळे त्या यादीमध्ये. त्यामुळे निश्चितच तुझी वाटचाल त्या दिशेनं दमदारपणे चालू आहे आणि तू तेही निश्चित जे यशाचं शिखर आहे ते गाठशीलच. नेटिझन्स मधल्या तुझ्या मागच्या 6वी 7वी 8वी 9वी 10वी अशा ज्या सगळ्या प्रवास होता, या प्रवासाबद्दल तू थोडस आम्हाला सगळ्यांना सांगावं, पालकांना विद्यार्थ्यांना सांगावं की तुझा हा प्रवास, तुला नेटिझन्स मध्ये तुला काय मिळालं, काय तुला तुझ्या आयुष्यासाठी ते शिदोरी घेऊन तू जातोयस, त्याच्याबद्दल जर असं सांगशील तर सगळ्यांसाठी ते थोडस अजून फायद्याचं राहील. मला असं वाटतं की आजपर्यंत जे काही माझे रिझल्ट आले, परीक्षांमध्ये मी जे काही अचीव्ह केलं, त्यामध्ये नेटिझन्सचा एक खूप महत्वाचा वाटा आहे. म्हणजे मी सेल्फ स्टडी करून जर करत असतो तर मी एवढं काही अचीव्ह करू शकलो असतो असं मला वाटत नाही. आणि त्यात अजून इथे जी मित्रमंडळी भेटली, त्यांचा जो सहवास मिळाला, शिक्षकांचा जो सहवास मिळाला, त्याचा एक कुठेतरी घडण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असं मला वाटतं. त्यामुळे एकंदरीतच नेटिझन्स मधल्या आठवणी पुढे घेऊन जाण्यामध्ये खूपच मज्जा येईल असं वाटतं मला. इथं मित्रांबद्दल सांगशील? तुझे मित्र, इथं बरेच मित्र होते, त्यांच्याबद्दल जरा काही तुला सांगता आलं तर? इथले मित्र खूप चांगले होते, सपोर्टिव्ह होते. ते अशा प्रकारे कधीच वागत नव्हते की हा चांगले मार्क घेतो म्हणून आपण याला बोलूयात. म्हणजे एक मैत्री, म्हणजे जिच्यामध्ये असं भेसळपणा असेल मार्कांचा, तसं प्रकार काही नव्हतं. आणि एकमेकाला मदत करायचे. कधी मी सुद्धा प्रश्न विचारले तरी पण असं एक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून न बघता मदत, म्हणजे विना काही विचार करता लगेच मदत करायचे. ते असे एक चांगली मित्र कंपनी मला भेटली होती. इतर अकॅडमीच्या तुलनेत तुला नेटिझन्स मध्ये वेगळे पण काय दिसतं? तू काही कोणाकडून माहिती घेतली असशील, किंवा मला तुझे वडीलही बऱ्याचदा सांगताना सांगतात की
ती अकॅडमी, त्या अकॅडमीचे मला फोन येतात, ह्याचे फोन त्याचे फोन येतात, पण ते वरपर्यंत माहिती आम्ही फारशी शेअर करत नाही. तरी पण तुला असं काय वाटतं की वेगळे पण काय आहे लातूर शहरामध्ये नेटिझन्स? आता हे तुझं नेटिझन्स आहे, आमच्या आपल्या सगळ्यांचं नेटिझन तर आहेच आहे. तुझ्या तुझ्या नेटिझन बद्दल तुला वेगळेपणा असा काय वाटतो नेटिझन्सचा? नेटिझन्स मध्ये वेगवेगळ्या शाळांचे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी जे येतात, त्यामुळे इथे एक कॉम्पिटिशनचं एक चांगलं वातावरण तयार होतं. त्यात अजून एक शिक्षकांची एक इथे स्ट्रॉंग टीम आहे. त्याच्यामुळे आपण ज्या कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीनं पाऊल ठेवतो, त्याच्यामध्ये एका चांगल्या प्रिपेरेशननं नेटिझन कडून एक हातभार लागतो. आणि एकंदरीतच नेटिझन मला बेस्ट वाटलं लातूरमध्ये. कारण की इथले जे रिझल्ट्स आहेत, इथे ज्या प्रकारे प्रिपरेशन करून घेतली जाते, आणि असे बरेच फॅक्टर्स आहेत ज्यामुळे मला नेटिझन्स हेच टॉप वाटलं. राईट, थँक्यू. एक शेवटला जाता जाता प्रश्न तुला विचारतो की आपले जे सगळे विद्यार्थी मित्र आणि पालक आहेत, खास करून विद्यार्थी मित्रांसाठी तू आमच्यासाठी सिनियर आहेस, आमच्या मुलांसाठी निश्चितच. म्हणजे अगदी आजपासून सिनियर आहेस असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तुझी आज शेवटी नेटिझन्स मध्ये आम्ही लगेचच्या लगे तुझी मुलाखत घेऊ शकलो असतो प्रत्येक वर्गात प्रत्येक वर्षामध्ये. ते काही ना काही कधी ना कधी काही निमित्तानं राहिलं, पण जे झालं ते चांगल्यासाठी झालं आपण असं म्हणूयात, काय हरकत नाही. पण आताला मग तू 10वीतून बाहेर पडत असताना नेटिझन्सच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुझी ही मुलाखत पाहणाऱ्या ऐकणाऱ्या सर्वांसाठी तू काय वेगळा मेसेज देऊ शकशील? त्यांनी अभ्यासाबद्दल, त्यांच्या करिअर बद्दल, त्यांच्या आई वडिलांच्या बाबत त्यांनी कशा पद्धतीने स्वतःची भूमिका ठेवावी? आता हा मेसेज तुला मागणं म्हणजे तू म्हणतोस की मी एवढा मोठा कोणाला संदेश देण्यासारखा नाहीये, पण निश्चित तुझ्या तोंडून काही शब्द त्यांना जर गेले तर ते त्यांच्यासाठी लाख मोलाचे ठरतील. त्यांच्यासाठी काही संदेश निश्चित दे. अभ्यास हा एक महत्वाचा पॉइंट आहे जगण्यातला, पण त्याचं कधी टेन्शन घेऊ नये विद्यार्थ्यांनी असं मला वाटतं. आणि अभ्यासामध्ये एक प्रकारची मजा घेणं आणि त्या प्रकारे अभ्यास करणं, हा प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांचा असायला पाहिजे. आणि टेन्शन घेऊ नये आणि रिझल्टची चिंता करू नये, स्वतःशी प्रामाणिक राहावं. आणि हा विद्यार्थी करू शकतोय आणि मला येत नाहीये अशा प्रकारची कुठेतरी खंत वाटू न देता त्यासाठी फक्त प्रयत्न करत राहणे, रिझल्टची अपेक्षा न ठेवता आपल्याकडे एक्सलन्स केवढं येत आहे त्याच्यावर जास्त फोकस करणे, आणि आपल्यात जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करून त्यांना स्ट्रॉंग करत राहणे, ही महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. अतिशय कमी शब्दात तू सगळ्यांना मेसेज खर तर दिलेला आहेसच. आणि मला ही असं वाटतं की ही मुलाखत खर तर संपू नये, पण तुझ्या या अप्रतिम शब्दांनी मी मुलाखतीचा समारोप निश्चित करणार आहे की फक्त अभ्यास 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 आणि त्याचं सगळं बर्डन न घेता आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीला स्पर्श करत चला, आणि त्याच्यातनं जो आनंद आणि जो अनुभव मिळतो तो खरा तुमच्यासाठीचा शिक्षण जे आहे ते परिपूर्ण शिक्षणाचा आनंद जो असतो तो मिळवत चला. कारण काय असतं की आपण वेगवेगळ्या प्रकारची समजा बीज रोवतो, शेतकरी रोवतो, कुणी ज्वारीचं करेल, कुणी गव्हाचं करेल, कुणी कशाचं, कुणी डाळींचं करेल. प्रत्येक बीज जे रोवलं जातं ना, त्या प्रत्येक बीज रोवल्याच्या नंतर त्याचा स्वतःचा जो उगवण्याचा कालावधी आहे तो कदाचित वेगवेगळा असू शकतो, पण त्याचं उगवणं तय असतं. त्याचं जमिनीच्या बाहेर येऊन संपूर्ण जगाला त्याचा म्हणजे ज्याला आपण म्हणू की तो आनंद देणं, नवनिर्मिती ज्याला आपण म्हणतो, ते उगवणं, ते रुजणं हे तय असतं. पण म्हणून मग ते माझ्या बाजूचं सगळं बियाणं जे किंवा जे जे काही बीज होतं ते अगदी जमिनीच्या बाहेर निघालं तर तरी व्हायला मोठं वाढायला लागलंय असं पाहून एखाद्याने जो जमिनीच्या खाली अजून आहे त्याचं अजून उगवणं झालेलंच नाहीये, त्यांनी कुंठित न बसता हा विचार करायला हवा की कोणी वर जातोय, कोणी उगवतोय, तर तो त्याचा क्रम आहे, त्याची ती तपश्चर्या आहे. मलाही एका दिवशी उगवून वरती यायचं आहे आणि संपूर्ण जगावरती आपल्याला त्या ठिकाणी राज्य करायचं आहे. अशा प्रकारची एक मनीषा, एक जिद्द ही बाळगणारी सगळी पिढी असायला हवी आहे, असंच मीही तुम्हाला या मुलाखतीच्या समारोपाला म्हणेन. वरच सारखा चतुरस्त्रता
ही कदाचित सगळ्यांच्याच प्रयत्नातनं ती सगळ्यांना साध्य होईल ना होईल, पण तुम्ही जे प्रयत्न करता, तुम्ही जे एफर्ट्स घेता, तोच तुमचा खरा रिझल्ट असतो. तुम्हाला पहिला क्रमांक मिळो अथवा दुसरा मिळो, यश मिळो अथवा अपयश मिळो, या सगळ्याची कहाणी आज आता आपण वरदच्या तोंडून इथं ऐकली. त्यामुळं ही रोमहर्षक कहाणी ही तुमच्या आयुष्याला निश्चितच एक वेगळं वळण आणि दिशा देणारी निश्चित ठरो, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. या भागामध्ये आपण वरद नंदकिशोर मल्लुवार सोबत होतो. त्याच्या सगळ्या आयुष्यातल्या दळणघडणीच्या कहाणीचा आपण सर्वांनी स्पर्श केला, त्याच्या यश अपयशाबद्दल जाणून घेतलं. अशाच प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा नेटिझन्सच्या सुपर हिरोजची कहाणी तुमच्यासाठी पुन्हा एकदा निश्चित घेऊन येणार आहोत, आणि ती म्हणजे आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं. अशा या सगळ्या कार्यक्रमाच्या, या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून यश म्हणजे पहिला येणं हे निश्चित नसतं वरद. यश म्हणजे रोजच्या रोज ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे काम करणं, मग्न होणं, एक वेगळ्या जुनूनमध्ये स्वतःला झोकून देणं, दररोज नियमितपणे सराव करणं, आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टाकडे क्रमाक्रमाने मार्गक्रमण करत राहणं, याला मला वाटतं यश म्हणावं लागतं. आणि वरदच्या आताच्या मुलाखतीवरून आपल्या सगळ्याला निश्चित कळलं असणार आहे, ते म्हणजे यश म्हणजे नक्की काय असतं. धन्यवाद.